रामकृष्ण हरी. आज आपण श्री गुरुचरित्रातील अध्याय 30 बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या रामकृष्ण हरी या मराठी चॅनलला सपोर्ट करण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. तसेच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर मग चला आपण अध्याय 30 बघूया. विधवेचा शोक, ब्रह्मचार्याचा उपदेश. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. नामधारक सिद्धयोग्यांच्या चरणांना भक्तिभावाने वंदन करून म्हणाला, स्वामी सिद्धमुनी, तुमचा जय जयकार असो. तुम्हीच संसार सागर तारक आहात. तुम्हीच अज्ञानरूपी अंधार नाहीसा करून ज्ञानाचा प्रकाश दाखवणारे आहात. तुमच्या कृपारूपी नौकेने मला तारून नेले आहे. तुम्ही मला खरा मार्ग दाखविलात, त्यामुळे मला परमार्थाची प्राप्ती झाली. तुम्ही मला श्री गुरुचरित्ररूपी अमृतरस भरपूर पाजलात, तरीसुद्धा माझी पूर्ण तृप्ती झालेली नाही. तुम्ही माझ्यावर जे अनंत उपकार केले आहेत त्याबद्दल मी जन्मोजन्मी उतराई होऊ शकणार नाही. अहो सिद्धमुनी, तुम्ही मला निजस्वरूप दाखवले आहे. श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी एका पतिताकडून 4 वेद वदवलेत. त्रिविक्रम भारतीला ज्ञानोपदेश केला. हे सर्व तुम्ही मला सविस्तर सांगितले आहे. मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी. नामधारकाचे हे बोलणे ऐकून सिद्धयोग्यांना अतिशय आनंद झाला. नामधारकाला प्रेमाने छातीशी धरून म्हणाले, बा शिष्या, खरोखर तू धन्य आहेस. तुझ्यावर गुरुची पूर्ण कृपा आहे. तू संसार सागर तारून गेला आहेस. श्री गुरूंच्या कृपेने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. खरोखर श्री गुरु महिमा अत्यंत गहन आहे. मी एक एक महिमा सांगत बसलो तर कथा खूप मोठी होईल. तरीसुद्धा तुला सारांश रूपाने सांगतो. श्री गुरु नृसिंह सरस्वती गाणगापुरात असताना त्यांची कीर्ती खूप दूरपर्यंत पसरली. अनेक लोक आपल्या अडचणी घेऊन श्री गुरूंना भेटावयास येत असत. श्री गुरूंच्या दर्शनाने त्यांच्या अडचणी दूर होत असत. दरिद्री लोक श्रीमंत होत. वंद्यश्रीला पुत्र लाभ होत असे. श्री गुरूंच्या दर्शनाने कुष्ठरोगाने ग्रासलेल्या देहाचा सुंदर होत असे. अंधाला दृष्टी लाभत असे. बहिऱ्याला चांगले ऐकू येत असे. असाध्य रोगाने ग्रासलेल्या उत्तम आरोग्य लाभत असे. अनेक आर्त, दुःखी, कष्टी, पीडित लोकांच्या कामना श्री गुरूंच्या केवळ दर्शनाने पूर्ण होत असत. त्या काळी माहूरगडावर गोपीनाथ नावाचा एक श्रीमंत ब्राह्मण राहत होता. तो आणि त्याची पत्नी दोघेही श्री दत्तात्रेयांची उपासना करीत असत. त्या दोघांचे दुर्दैव्य असे की त्यांना झालेला मुलगा जगतच नसे. काही दिवसांनी त्यांना श्री दत्तात्रेयांच्या कृपेने एक पुत्र झाला. त्यांनी त्याचे नाव दत्त असे ठेवले. एकुलता एक पुत्र म्हणून त्याचे खूप लाड व कौतुक होत असे. 5व्या वर्षी त्यांनी दत्ताची मुंज केली. 12व्या वर्षी त्याचा विवाह केला. त्याची पत्नी दिसायला अतिशय सुंदर होती. ती आपल्या सासू सासऱ्यांची मोठ्या प्रेमाने सेवा करीत असे. ती मोठी पतिव्रता होती, सुस्वभावी होती. दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करीत असत. विवाहानंतर 3 वर्षांनीच दत्ताला असाध्य असा क्षयरोग झाला. अनेक औषधोपचार केले, नवस सायास केले, पण कशाचाही उपयोग होत नव्हता. रोग बळावत चालला होता. त्याच्या पत्नीने व आईवडिलांनी श्री दत्तात्रेयांचा धावा केला. श्री दत्तगुरूंच्या कृपेने हा पुत्र झाला होता. असे असतानाही हा अल्पायुषी ठरावा याचे त्यांना अतिशय वाईट वाटत होते. वैद्य म्हणाले, आता याला केवळ परमेश्वरच वाचवू शकेल. आपल्या हातात काही नाही. वैद्याचे हे निर्वाणीचे बोलणे ऐकून आई वडील शोक करीत श्री दत्तगुरूंचा धावा करू लागले. हे जगन्नाथा दत्तात्रेया, आम्ही आराधना केली त्यामुळे प्रसन्न होऊन तू आम्हाला हा पुत्र दिलास. आमच्या वंशातला हा एकुलता एक पुत्र हा जगला वाचला नाही तर आम्ही प्राणत्याग करू. आईवडिलांची ही अवस्था पाहून दत्ताला अतिशय वाईट वाटले. तो त्यांना म्हणाले, खरे तर मी तुमची सेवा करावयास हवी, पण आज दुर्दैवाने तुम्हालाच माझी सेवा करावी लागत आहे. पण आपण काय करणार? आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे काही चालेना हेच खरे.
तो आपल्या पत्नीला म्हणाला, आता माझे काहीही खरे नाही. तू माझ्यासाठी खूप कष्ट सोसलेस. गतजन्मी तू माझी ऋणी असावीस. तू ऋण या जन्मी माझी सेवा करून तू फेडते आहेस. तुझी इच्छा नसेल तर तू येथे राहू नको. तू तुझ्या आईवडिलांकडे जा. तेथे तुला सुख लागेल. माझ्याशी विवाह करून ती दैवहीन झालीस. आता तुझे सौभाग्यही राहणार नाही, म्हणून तू माहेरी जा. हे त्याचे शब्द ऐकताच ती शोक करू लागली. ती म्हणाली, तुम्ही असे का म्हणता? तुमच्याशिवाय जिवंत राहण्याची मी कल्पनाही करू शकत नाही. तुम्ही जिकडे जाल तिकडे मी येईन. मग ती शोक करीत असलेल्या सासू सासऱ्यांचे सांत्वन करीत म्हणाली, तुम्ही कसलीही काळजी करू नका, धीर सोडू नका. माझे पती नक्की वाचतील. गाणगापुरात स्वामी नृसिंह सरस्वती आहेत. ते त्रिमूर्तीचा अवतार आहेत. त्यांच्या केवळ दर्शनाने माझे पती बरे होतील अशी माझी श्रद्धा आहे. मी त्यांना घेऊन तिकडे जाते. सासू सासऱ्यांनी होय नाही करीत शेवटी नाईलाजाने परवानगी दिली. मग ती पतिव्रता सासू सासऱ्यांच्या पाया पडून आपल्या आजारी पतीला एका डोलीत बसून मोठ्या प्रयासाने गाणगापुरास आली. ती एका धर्मशाळेत उतरली. तिने श्री गुरूंची चौकशी केली तेव्हा श्री गुरु संगमावर गेले आहेत असे लोकांनी सांगितले. तिने श्री गुरूंना भेटण्यासाठी संगमावर जाण्याचे ठरवले. तिने डोलीत पाहिले तो काय, तिचा पती गतिप्राण झालेला होता. ते पाहताच तिला ब्रह्मांड आठवले. तिच्या डोळ्यापुढे अंधार पसरला. पतीचा गतप्राण झालेला देह पाहून तिने हंबरडा फोडला. ती आक्रोश करू लागली. जमिनीवर गडाबडा लोळू लागली. जीव देण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा जवळपासच्या लोकांनी तिला कसेबसे सावरून धरले. लोक तिचे सांत्वन करू लागले, पण तिचा शोक काही थांबेना. अरे देवा, हे काय झाले? मी मोठ्या आशेने येथे आले, पण माझी पूर्ण निराशा झाली. एखाद्या वाटसरू सावलीसाठी वृक्षाखाली यावा आणि तो वृक्षच त्याच्यावर कोसळावा. वाघाच्या भीतीने गाय पळत सुटावी, पण वाटेत एखाद्या यवनाने तिला ठार मारावी. त्याप्रमाणे माझी अवस्था झाली आहे. मी खरोखर मोठी पापी आहे, अपराधी आहे. मीच माझ्या पतीचा घात केला. माझे सासू सासरे नको नको म्हणत असताना सुद्धा मी माझ्या पतीला येथे घेऊन आले. आता त्यांना मी काय सांगू? असे बोलून ती शोक करीत असता काही स्त्रिया तिचे सांत्वन करीत म्हणाल्या, तू विनाकारण का बरे शोक करतेस? जे होणार ते कधीही चुकत नाही. ललाटी जे नशीब लिहिले आहे ते पुसून टाकता येत नाही. तरीही तिचा शोक थांबेना. मी लहानपणी हरतालिकेची पूजा केली होती. विवाहानंतर सौभाग्यासाठी मंगलागौरीचीही पूजा केली. सौभाग्याच्या आशेने देवी भवानीलाही मी साकडे घातले. अनेक व्रते उपवास केले. पतीला बरे वाटावे म्हणून ज्यांनी जे जे सांगितले ते सगळे केले. मग माझे सगळे पुण्य कोठे गेले? मी शिवगौरीचीही पूजा केली, ती व्यर्थच गेली. आता मी माझ्या पतीशिवाय जिवंत कशी राहणार? पतीच्या प्रेताला आलिंगन देऊन ती म्हणाली, तुम्ही माझे प्राणेश्वर होता. आता तुमच्याशिवाय मी कशाला जगू? तुमच्या विरहाने तुमचे आईवडील प्राणत्याग करतील. या 3 हत्यांना मलाच जबाबदार धरून लोक माझी निंदा करतील. असा ती शोक करीत होती. तिची अवस्था पाहून लोकांनाही रडू आले. त्याचवेळी तेथे एक तेजस्वी तपस्वी ब्रह्मचारी आला. त्याने सर्वांगाला भस्म लावले होते. तो जटाधारी होता. त्याच्या गळ्यात रुद्राक्ष माळा होत्या. हातात त्रिशूल होते. तो त्या शोकाकुल स्त्रीची विचारपूस करीत म्हणाला, तू विनाकारण का बरे शोक करीत आहेस? कपाळी जे लिहिले गेले असेल तसेच घडते. जे प्रारब्धात असते ते भोगावेच लागते. तू अशी 8 दिवस शोक करीत बसलीस तरी तुझ्या पतीच्या प्रेतात प्राण येणार नाहीत. या जगात मृत्यू कोणाला चुकला आहे? तू ज्याला पती म्हणतेस तो पूर्वी कोठे होता? तुझा जन्म कोठे झाला? पूर्वी तुझे आईवडील कोण होते? समुद्रात योगायोगाने 2 लाकडे एकत्र येतात, पण पाण्याच्या एकाच लाटेने ती एकमेकांपासून दूरही जातात. ती पुन्हा कधीही एकत्र येत नाहीत. तशीच सर्व नातीगोती असतात. एखाद्या वृक्षावर काही पक्षी विश्रांतीसाठी येऊन बसतात व पुन्हा 4 दिशांना उडून जातात. हा संसार असाच आहे. येथे कोणीही कायमचा टिकत नाही. हा संसार क्षणभंगूर आहे. मृत्यूपुढे कोणाचे काहीही चालत नाही. नातीगोती, आप्तस्वकीय सर्व काही क्षणिक आहे. मृत्यू कोणालाही टळत नाही.
कोणाला तो बालपणी तरुणपणी येतो तर कोणाला तो वृद्धापकाळी येतो, पण तो येतोच येतो. दुसरे असे की हा देह पंचभौतिक आहे. या देहातून प्राण गेले की त्या देहाला दुर्गंधी सुटते. केवळ रक्त मांस अस्थि इत्यादींनी बनलेल्या या देहाचा मोह कशासाठी धरायचा? त्या ब्रह्मचार्याने असा परोपरीने उपदेश केला असता त्या स्त्रीचे समाधान झाले. तिला सत्य ज्ञान झाले. ते त्या ब्रह्मचार्यांच्या चरणांना वंदन करून म्हणाली, स्वामी, माझा उद्धार करा. तुम्हीच माझे मायबाप आहात. आता मी काय करावे? मी काय केले असता हा संसार सागर तारून जाईल? तुम्ही सांगाल ते मी करीन. त्या स्त्रीने अशी विनंती केली असता त्या ब्रह्मचार्यास आनंद झाला. मग त्याने पतीच्या निधनानंतर विधवा स्त्रीने काय करावे, काय करू नये, परमार्थचिंतन व व्रतस्थ कसे राहावे हे सविस्तर सांगण्यास सुरुवात केली. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील विधवेचा शोक, ब्रह्मचार्याचा उपदेश नावाचा अध्याय 30वा समाप्त झाला. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. ह्या अध्यायाचे आध्यात्मिक रहस्य आपण पुढील अध्यायात बघणार आहोत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. रामकृष्ण हरी. आज आपण श्री गुरुचरित्रातील अध्याय 31वा बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर मग चला आपण अध्याय 31वा बघूया. पतिव्रतेचा आचारधर्म. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, पतीच्या अकाली निधनामुळे शोकाकुल झालेल्या त्या स्त्रीचे सांत्वन करताना त्या ब्रह्मचारी तपस्व्याने स्त्रियांचा जो आचारधर्म सांगितला तो मी तुला सांगतो. लक्षपूर्वक ऐक. तो ब्रह्मचारी त्या स्त्रीला म्हणाला, पती जिवंत असताना किंवा त्याचे निधन झाले असता स्त्रीने काय करावे व काय करू नये ते मी सविस्तर सांगतो. तुला जे पसंत असेल ते तू कर. याविषयी स्कंदपुराणातील काशीखंडात एक कथा आहे, ती मी तुला सांगतो. एकदा नारद मुनी फिरत फिरत विंध्य पर्वताकडे गेले. नारदांना पाहताच विंध्याने त्यांचे उत्तम स्वागत केले. नारदांच्या तेजाने त्यांचा आंतरिक अंधार दूर झाला. विंध्याने नारदांचे यथोचित पूजन केले. तो म्हणाला, मुनिवर्य, आज आपल्या आगमनाने मी धन्य झालो आहे. माझे पूर्व पुण्य आज फळाला आले. विंध्याचे हे बोलणे ऐकून नारद मुनी जरा संचित झाले. त्यांनी मोठ्यांदा सुस्कारा सोडला. विंध्याने विचारले, देवर्षी, आपण कसली चिंता करत आहात? नारदांनी विचार केला, आता याला तर डिवचवलेच पाहिजे. नारद मुनी म्हणाले, अरे विंध्या, तू खूप उंच आहेस हे खरे, पण सर्व पर्वतात मेरू पर्वत आधी उंच आहे. तू त्याच्या इतका उंच नाहीस, त्यामुळे मेरू पर्वत तुझा अपमान करतो आहे. त्यामुळे मी संचित झालो आहे. तुला हे सांगण्यासाठीच मी आज येथे आलो आहे. असे सांगून नारद मुनी आकाशमार्गाने निघून गेले. नारद मुनी निघून गेले आणि विंध्य पर्वत अत्यंत उद्विग्न झाला, क्रुद्ध झाला. अहंकाराने तो ग्रासला. मेरू पर्वताचा तो द्वेष करू लागला. सूर्य मेरू पर्वताला सर्वश्रेष्ठ समजून रोज त्याला प्रदक्षिणा घालतो काय पाहतोच आता, असा विचार करून तो उंच उंच वाढू लागला की जणू आपल्या शिखरांनी आकाशाचा अंत करावयास निघाला. सूर्याचा मार्ग थांबला. त्यामुळे पूर्वेला व उत्तरेला राहणारे लोक सूर्याच्या किरणांनी भाजून निघाले. दक्षिण व पश्चिम दिशेला सगळा अंधार. लोकांना सूर्य दिसेना. त्यामुळे सर्व यज्ञयाग बंद पडले. पंचयज्ञ कर्माचा लोप झाला. त्यामुळे त्रैलोक्याचा थरकाप उडाला. सर्व देव भयभीत झाले.
आता काय करावे, हे संकट कोण दूर करणार, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. मग इंद्रादी सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, देवांनो, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्ही माझ्याकडे का आला आहात हे मला माहीत आहे. विंध्य पर्वत मेरू पर्वताशी स्पर्धा करीत आहे, त्यामुळे त्याने सूर्याचा मार्ग रोखला आहे. पृथ्वीवरील यज्ञयाग बंद पडले आहेत. हे संकट दूर करण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगतो. अगस्त्य हे थोर तपस्वी आहेत. ते सध्या काशी क्षेत्री तपश्चर्या करीत आहेत. तुम्ही सर्वजण त्यांच्याकडे जा, ते तुमचे संकट निवारण करतील. ब्रह्मदेवांनी असे सांगितले असता सर्व देवांना आनंद झाला. मग ते देवगुरु बृहस्पती यांना बरोबर घेऊन काशी क्षेत्री अगस्त्य ऋषींच्याकडे गेले. अगस्त्यांचा तो शांत पवित्र आश्रम पाहून सर्व देवांना मोठे आश्चर्य वाटले. अगस्त्यांनी सर्व देवांचे उत्तम स्वागत केले. त्यावेळी सर्व देवांनी अगस्त्यांची व खास करून त्यांची पत्नी लोपामुद्रा हिची खूप प्रशंसा केली. देव म्हणाले, मुनिवर्य, आपण सर्व ऋषीमुनींमध्ये श्रेष्ठ आहात. आपण त्रैलोक्यज्ञानी आहात. आपली प्रिय पत्नी लोपामुद्रा ही सुद्धा आपल्याप्रमाणेच पूज्य आहे. आपण साक्षात प्रणव आहात व लोपामुद्रा श्रुती आहे. आपण मूर्तिमंत ताप आहात व ती क्षमा आहे. बृहस्पती म्हणाले, पूर्वीच्या काळी अनेक पतिव्रता होऊन गेल्या, पण त्यातील कोणीही लोपामुद्रेसारखी झाली नाही. अरुंधती, सावित्री, अनुसूया, शांडिल्य पत्नी, लक्ष्मी, पार्वती, स्वयंभू मनूची पत्नी शतरूपा, मेनका, ध्रुवमाता सुनीता, सूर्यपत्नी संज्ञा अशा अनेक पतिव्रता होत्या, पण त्या सर्वांपेक्षा आपली पत्नी लोपामुद्रा अधिक श्रेष्ठ आहे. असे सांगून बृहस्पतींनी सर्व देवांना पतिव्रतेचा आचारधर्म सांगितला. बृहस्पती म्हणाले, पतिव्रतेने पतीच्या अगोदर भोजन करू नये. पती उभा असेल तर आपण उभे राहावे. पतीची कधीही अवज्ञा करू नये. पतीची अखंड सेवा करावी. पतिव्रतेने घरी आलेल्या अतिथीची सेवा करावी, मात्र दानधर्म करू नये. आपल्या पतीला मनोमन परमेश्वर मानावे. पती निजल्यानंतरच आपण निजावे. आपली वस्त्रे दूर ठेवावीत. पतीचा स्पर्श होईल अशा ठिकाणी ठेवू नये. पतीला नावाने हाक मारू नये. पती जागा होण्या अगोदर आपण उठावे. आपल्या पतीची नित्यपूजा करावी. पती घरी असताना साजशृंगार करावा, पण पती परगावी असताना साजशृंगार करू नये. पती रागवला तरी आपण कठोर बोलू नये, उलट उत्तर देऊ नये. पती बाहेरून घरी आला असता पतिव्रतेने हातातील काम बाजूला ठेवून त्याला सामोरे जावे. त्याला काय हवे नको ते विचारावे. पतीला विचारल्याशिवाय घराबाहेर जाऊ नये. जावे लागले तर परपुरुषाचे मुखावलोकन करू नये. तसे केल्यास त्या स्त्रीला गुबडाच्या योनीत जन्म घ्यावा लागतो. पतिव्रतेने पतीचे उच्छिष्ट प्रसाद म्हणून सेवन करावे. पती घरी नसेल तर अतिथेनु प्रसाद घ्यावा. अतिथीला अन्न देऊन व गोपूजन करून मग आपण भोजन करावे. व्रते, उपवास इत्यादी गोष्टी पतीला विचारून कराव्यात. लग्न, यात्रा, उपवास इत्यादी विषयी हट्ट धरू नये. पती संतुष्ट असताना आपण खिन्न बसू नये. पती खिन्न असेल तर आपण संतुष्ट राहू नये. पतिव्रतेने रजस्वला अवस्थेत असताना मौन पाळावे, बोलू नये, वेदमंत्र ऐकू नये. असे 4 दिवस आचरण केल्यानंतर सुस्नान करून पतीचे मुखावलोकन करावे. अशा वेळी पती घरी नसेल तर त्याचे ध्यान करावे व सूर्यदर्शन घेऊन घरात जावे. पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून पतिव्रतेने कपाळी हळद कुंकू लावावे. केसांमध्ये सिंदूर घालावा. डोळ्यात काजळ घालावे, वेणी घालावी, सौभाग्य अलंकार धारण करावेत. पतिव्रतेने दुराचारी स्त्रियांशी संभाषण टाळावे. आपल्या पतीची व घरातील इतर लोकांची कधीही निंदा करू नये. सासू सासरे, दीर, नंदा इत्यादींशी प्रेमाने वागावे. त्यांचा त्याग करून वेगळा संसार थाटू नये. तसे केल्यास श्वानयोनीत जन्म घ्यावा लागतो. नग्नपणे स्नान करू नये. उखळमुसळावर बसू नये. उंबरठ्यावर बसू नये.
घरात वडीलधाऱ्या माणसांच्या समोर बसू नये. पतीला आवडणार नाही असे कोणतेही कार्य करू नये. पतीशी वादविवाद घालू नये. पतीला परमेश्वर मानावे. पतीच्या आवडीनुसार वस्त्रालंकार घ्यावेत. दुसऱ्याची श्रीमंती पाहून आपल्या घराची निंदा करू नये. दुसऱ्याच्या वैभवाची अभिलाषा बाळगू नये. परपुरुषाची स्वप्नात सुद्धा वासना धरू नये. आपल्या पतीची सर्वतोपरी सेवा करावी, कारण पतिव्रतेसाठी पती हाच देव, गुरु, धर्म, तीर्थ असतो. तोच तिचे सर्वस्व असतो. अशी पतिव्रता ज्या घरी असते ते घर शिवमंदिरासमान असते. पतिव्रतेच्या अशा आदर्श आचरणामुळे तिच्या माहेरच्या 42 पिढ्या उद्धरून जातात. अशी पतिव्रता पुरुषाला शतजन्मातील पुण्याईनेच लाभते. अशा पतिव्रतेमुळे 4ही पुरुषार्थाची प्राप्ती होते. अशी पतिव्रता ज्या घरी नाही तेथे पुण्यकर्मे घडत नाही, यज्ञयागादी कर्मे होत नाहीत. पतिव्रता नसलेले घर साक्षात अरण्य होय. अशी पतिव्रता ज्याला लाभते त्याच्या हातून सर्व परोपकाराची पुण्यकर्मे घडतात. पतिव्रता स्त्री नसलेला पुरुष देव, पितृ कर्मे करण्यास पात्र ठरत नाही. पतिव्रतेचे दर्शन म्हणजे गंगा स्नान. ते ज्याला लाभते त्याची शतजन्मातील पापे नष्ट होतात. तो पावन होतो. बृहस्पतींनी सांगितलेला हा आचारधर्म जे श्रवण करतात त्यांना उत्तम गती प्राप्त होते, असे स्वतः सरस्वती गंगाधर सांगतात. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील पतिव्रतेचा आचारधर्म नावाचा 31वा अध्याय समाप्त झाला. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. आता आपण आध्यात्मिक रहस्य बघूया. अध्याय 30, 31 व यापुढील अध्याय 32 यातही पतिव्रत व गुणदोष व त्यांची फळे यांची माहिती देवगुरु बृहस्पतींच्या मुखाने सांगितले आहे. लोपामुद्रेच्या अलौकिक पतिव्रताचे वर्णन बृहस्पती देवाजवळ करत होते. जगातील इतर देशांहून आपल्या भारतभूमीचे अनेक बाबतीत वैशिष्ट्य आहे, पण त्यातील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते असेल तर ते आपल्या आर्य स्त्रियांच्या पतिव्रतेचे होय. आमच्या देशातील प्राचीन कलाकौशल्य, बुद्धिमत्ता, तत्वज्ञान, भक्ती, शौर्य, मंत्रविद्या, ज्योतिष, अध्यात्मविद्या, योगविद्या इत्यादींमध्ये स्पर्धा करणारे मनुष्य इतर देशात निघालेले ऐकावयास व पहावयास मिळतील. पण आर्य स्त्रीच्या पतिव्रतेची स्पर्धा करणारी एकही स्त्री झालेली इतर देशाच्या इतिहासात बहुधा आढळणार नाही. पाश्चात्यांतील काही विद्यांची व हल्लीच्या गूढशास्त्रीय शोधांची आपल्याकडील लोकांना जशी अजून कल्पना झालेली नाही, तशीच आपल्याकडील आर्य स्त्रियांच्या पतिव्रत्याची कल्पनाही तिकडील स्त्रियांना अद्याप शिवलेली नाही असे म्हणणे अतिशयोक्तीचे होईल असे वाटत नाही. स्वपतिनिष्ठ व परपुरुष विन्मुख स्त्रिया तेथे नसतील असे म्हणणे धाडसाचेच होईल. पण तेवढ्यानेच काही पतिव्रत्य येत नाही. केवळ परपुरुषाशी संबंध न ठेवल्याने स्त्री पतिव्रता होते असे नाही. परपुरुषाचा स्पर्श न झालेल्या स्त्रिया त्या देशात व भारतातही काय थोड्या असतील, पण सावित्री, सीमंतिनी, दमयंती, अरुंधती, अनुसूया, कौशिकपत्नी गुणाव, च्यवनपत्नी सुकन्या, शशिकला, तारामती, शतरूपा, ध्रुवमाता इत्यादींची योग्यता इतर स्त्रियांना आली आहे का? तात्पर्य आर्य स्त्रियांचे पतिव्रत्य ही चीज काही वेगळीच आहे. ते पतिव्रत्य सामान्य स्त्रीच्या बुद्धीला आकलन होणारे नाही, मग आचरणात आणणार कसे? पण या असामान्य व्रताच्या स्वरूपाची व महतीची अधुकल्पना तरी आपल्याला आर्यव्रतातील स्त्रियांना असू शकेल. वर म्हटल्याप्रमाणे इतर देशातील स्त्रियांना असू शकणार नाही. म्हणूनच हे भारतभूमीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हटले आहे. प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगला पाहिजे. या असामान्य वैशिष्ट्यावर हल्लीचा अनार्य संस्काराने व संगतीने उत्पन्न प्यायलेला नवमतवाद घाव घालू पाहत आहे. नव्हे, हल्ली या पावित्र्याची भावनाच लुप्त होऊ पाहत आहे. ही मोठ्या दुःखाची व शरमेची गोष्ट आहे. पण असाही आत्मविश्वास वाटतो की या प्राचीन पतिव्रता देवींचा
पुण्यमेरू अचल आहे व त्यांचेच रक्त आमच्या आर्यकन्यांच्या नसनसातून वाहत असल्यामुळे अनार्य संस्कार येथे फार काळ मूळ धरू शकणार नाही. भगवान भक्तांची कठोर कसोटी पाहतो व नंतर कृपा करतो. ज्या ज्या भक्तांवर देवाने कृपा केली आहे त्या त्या भक्तांची देवाने कसून परीक्षा घेतलेली आहे व नंतरच कृपा केली आहे हे त्यांच्या चरित्रावरून दिसून येते. विद्यार्थ्यांची परीक्षा परीक्षक घेतो. ते नापास व्हावे असा त्याचा हेतू नसतो, तर त्यांच्यात असलेले वैगुण्य काढून टाकायचा हेतू असतो. भक्ताची परीक्षा पाहण्यात देवाचाही हाच हेतू असतो. 30व्या अध्यायातील माहूरची तरुण पतिव्रता भगवंताच्या कृपेला पात्रच होती. तिच्यावर कृपा करण्याची मनात असूनही देवाने तिची मरणापर्यंत परीक्षा पाहिली असा कथाभाग पुढे आहे. केवढी निष्ठुर परीक्षा ही! पण ह्या निष्ठुरपणातच दयेचा लुप्तझरा वाहत होता. ही तरुण स्त्री वडील माणसे पतीला देत असलेले औषध व त्याला देत होते तेच अन्न आपणही घेत होती. पतीला जे भोग भोगता येत नव्हते ते भोग तीही घेत नसत. महाभारत कथेत धृतराष्ट्राची पत्नी गांधारी हिने आपला पती अंध आहे, त्याला जगातील कोणतेही दृश्य पाहून आनंद भोगता येत नाही, त्याचप्रमाणे तो आनंद आपणही भोगू नये या निर्धाराने आपल्या नेत्रांवर पट्टी बांधली होती. या संयमाने तिची दृष्टी अमृतमय झालेली होती. हे तत्व धर्मराजाला माहीत होते. दुर्योधनाने धर्मराजाला विचारले, माझी काया अमर कशाने होईल? तेव्हा धर्म म्हणाला, गांधारी तुझ्या देहावर आपली अमृतमय दृष्टी टाकील तेव्हा असे होईल. तेव्हा दुर्योधन नग्न होऊन गांधारीकडे जात होता, पण कृष्णाने त्याला निदान फुलांचा चोळणा तरी धारण करून जा असा सल्ला दिला व त्याच्या मांड्या तेवढ्या अगाधक्षम राहिल्या. अशी कथा पुढे गोष्टीतले तथ्य फारच महत्त्वाचे आहे. पतिव्रता स्त्रियांमध्ये मनसंयमामुळे अतिशय अद्भुत शक्ती येते. अनुसयेच्या पतीच्या ठिकाणी सदृढ ब्रह्मभावना पराकाष्ठेस होती. त्यामुळे अतिथी वेशाने आलेल्या ब्रह्मा विष्णू महेशांना तिने इच्छाबळावर बालरूपे दिली. ही कथा याच ग्रंथात पूर्वी आलेली आहे. माहूर गोपीनाथाच्या सुनेच्या अंगी पतीला रोगमुक्त करण्याची शक्ती पतिव्रत्यावर आलेली होती. श्री गुरु नृसिंह सरस्वतींच्या अमोघ कृपेचे आकर्षण करण्यासामर्थ्यही तिच्या अंगी आले होते. त्यामुळेच त्यांनी तिच्या पतीचा अपमृत्यू व किंचित काल वैधव्याचा तिचा प्रारब्धशेषही त्यांनी टाकल्याचे आपण 32व्या अध्यायात वाचाल. येथेच अध्याय 31व्याचे आध्यात्मिक तसेच 32वा पण आहे. 30, 31 आणि 32 यांचे आध्यात्मिक रहस्य समाप्त झालेले आहेत. रामकृष्ण हरी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आज आपण श्री गुरुचरित्रातील अध्याय 32वा बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या रामकृष्ण हरी या मराठी चॅनलला सपोर्ट करण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. अध्याय 32वा. वैधव्य आचारधर्म. मृत ब्राह्मण जिवंत झाला. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. अगस्त्य ऋषींच्या आश्रमात आलेल्या देवांना बृहस्पतींनी पतिव्रतेचा आचारधर्म कसा असावा हे सविस्तर सांगितले. पतिनिधनानंतर वैधव्य प्राप्त झालेल्या स्त्रीने कसे वागावे, काय करावे, काय करू नये म्हणजेच विधवेचा आचारधर्म सविस्तर समजावून दिला. बृहस्पती म्हणाले, पतिनिधनानंतर पतिव्रता स्त्रीने सती जावे हे खरे, परंतु स्त्री गर्भवती असेल किंवा तान्हे मूल असेल तर तिने सहगमन करू नये. त्या स्त्रीला स्तनपान करणारे लहान मुलं असताना जर तिने सहगमन केले तर ते महापाप ठरते. पती घरापासून दूर बाहेरगावी निधन पावला असेल तर सहगमन करण्याची गरज नाही.
वैधव्य आलेल्या स्त्रीने विधवेच्या आचारधर्माचे यथाविधी पालन केले तर तिला सहगमन केल्याचेच पुण्य मिळते. वैधव्य आलेल्या स्त्रीने केशवपन करावे, नित्य स्नान करावे, एक भुक्त असावे, एक धान्याचे अन्न खावे, तिने 3 दिवसांनी, 5 दिवसांनी, 15 दिवसांनी किंवा महिन्यात एकतरी उपोषण करावे किंवा चंद्रयान व्रत करावे. वृद्धापकाळी एक भुक्त असावे किंवा फलाहार शाकाहार घ्यावा किंवा केवळ जीव तगवण्यासाठी दूध प्यावे. विधवेने पलंगावर झोपू नये, मंगल स्नान करू नये, अंगाला तेल लावू नये, सुगंधी द्रव्ये, फुले, विडा या गोष्टी वज्र कराव्यात. पुत्र नसेल तर विधवेने पितरांच्यासाठी विधीपूर्वक तर्पण करावे. भगवान विष्णूची नित्यपूजा करावी. गुरु असतील तर त्यांच्या संमतीने तीर्थयात्रा, उपवास, व्रते करावीत. आपण सुवासिनी असताना ज्या ज्या गोष्टी आवडत होत्या त्या त्या वस्तूंचे सत्पात्री ब्राह्मणाला दान द्यावे. विष्णूचे स्मरण करीत माघस्नान करावे. वैशाखात जलकुंभदान करावे. कार्तिकात दीपदान, माघ महिन्यात तीळ व तूप यांचे दान करावे. वैशाखात पानपोळी घालावी. शंकराची पूजा करावी, त्यामुळे अनंत पुण्य लाभते. ब्राह्मणांच्या घरी पाणी पुरवठा करावा. अतिथीला अन्न द्यावे. अतिथीला पाय धुण्यासाठी पाणी द्यावे. त्याला छत्र, पादत्राणे द्यावीत. कार्तिकात सातूचे अन्न खावे. कास्य पात्रात भोजन करू नये. पत्रावळीवर जेवावे. कार्तिक महिन्यात वांगी, उडीद, मसूर, मीठ, तेल, मध व द्विदल धान्य वर्ज्य करावीत. कार्तिकात घेतलेल्या व्रताचे उद्यापन करावे व ज्या गोष्टी वज्र केल्या असतील त्यांचे ब्राह्मणाला दान द्यावे. कास्यपात्रातून तुपाचे दान द्यावे. भूमिशयन केले असल्यास पलंगाचे दान द्यावे. माघ महिन्यात ब्राह्मणाला तिळाचे लाडू द्यावेत. थंडीपासून निवारण होण्यासाठी सरपण, वस्त्रे, घोंगडे यांचे दान करावे. भगवान शंकरांची व विष्णूंची यथाविधी पूजा करावीत. शंकराला रुद्राभिषेक करावा. पुत्र असेल तर त्याच्या आज्ञेत राहावे. आत्मा वै पुत्र नाम म्हणजे पतीच पुत्ररूपाने जन्मास येतो हेच श्रुतिवचन लक्षात ठेवावे. विधवेने कधीही चोळी घालू नये. पांढरे वस्त्र परिधान करावे. ही पुण्यकृते दिवंगत पतीला नरकापासून वाचवतात. बृहस्पतीने अगस्त्यांच्या आश्रमात सर्व देवांना जो आचारधर्म सांगितला तो त्या ब्रह्मचारी तपस्व्याने त्या ब्राह्मण स्त्रीला सांगितला. मग तो तिला म्हणाला, मी तुला 2 मार्ग सांगितले आहे, सहगमन करणे किंवा विधवेच्या आचारधर्माचे पालन करणे. तुला जो पसंत असेल त्या मार्गाने जा. दोन्ही मार्ग परलोकाची प्राप्ती करून देणारे आहेत. तुझ्या ठिकाणी धैर्य असेल तर सहगमन कर किंवा विधवेच्या आचारधर्माचे पालन करीत राहा. दोन्हींचे पुण्य सारखेच आहे. ब्रह्मचार्याने असे सांगितले असता ती ब्राह्मण स्त्री हात जोडून म्हणाली, यती महाराज, मी खूप लांबून येथे आले आहे. माझ्याबरोबर माझ्या नात्या गोत्यातील कोणीही नाही. असे असताना तुम्ही माझे सांत्वन केलेत, मला सदुपदेश केलात. तुम्ही खरोखर माझे बंधू वडील आहात. तुम्ही मला 2 मार्ग दाखविलेत, पण विधवा म्हणून जगणे मला झेपणार नाही. मी तरुण आहे. कारण नसताना लोक माझी वाटेल तशी निंदा करतील. मला नको ती दूषणे देतील. मला वैधव्याने जगणे नकोसे होईल. त्यापेक्षा पतीबरोबर जाणेच योग्य ठरेल. मी सती जाण्यास तयार आहे. त्यावर तो ब्रह्मचारी म्हणाला, तुझी इच्छा असेल तसे कर. तू मोठ्या आशेने श्री गुरूंचे दर्शन घेण्यासाठी खूप लांबून आली आहेस. तुझी इच्छा पूर्ण झाली नाही याचे वाईट वाटते, पण प्रारब्ध कुणाला चुकले आहे? जे विधिलिखित आहे ते अटळ आहे. तुला सहगमन करण्याची इच्छा आहे ते ठीक आहे, पण तत्पूर्वी एक कर. देवादिकांनाही आपले विधिलिखित टाळता येत नाही, पण गुरुकृपेने ते विधिलिखित बदलू शकते. म्हणून तू सहगमन करण्यापूर्वी संगमावर जाऊन श्री गुरूंचे दर्शन घे. त्या स्त्रीने मान्य केले. त्या ब्रह्मचार्याने तिच्या कपाळी भस्म लावले. तिला 4 रुद्राक्ष दिले व सांगितले, 2 रुद्राक्ष पतीच्या गळ्यात बांध. एक रुद्राक्ष त्याच्या दोन्ही कानांना बांध. श्री गुरूंचे पाय धुताना ब्राह्मण म्हणतात ते चरणतीर्थ घेऊन स्वतःच्या व पतीच्या देहावर शिंपड.
सुवासिनींना सौभाग्यवान दे, ब्राह्मणांना दक्षिणा दे, मग श्री गुरूंची आज्ञा घेऊन सहगमन कर, असे सांगून ब्राह्मण अचानक दिसेनासे झाले. मग त्या ब्राह्मण स्त्रीने काही ब्राह्मणांना बोलावून आपल्या पतीच्या प्रेतावर योग्य ते संस्कार करविले. तिने स्नान करून सौभाग्य अलंकार व वस्त्रे परिधान केली, कपाळी हळदी कुंकू लावले. मग लोकांनी प्रेत नदीच्या काठावर नेले. मग ती स्त्री हातात अग्नी घेऊन प्रेताजवळ गेली. त्यावेळी ती केवळ 16 वर्षाची होती. तिच्या दर्शनासाठी गावातील अनेक स्त्रिया तेथे आल्या. त्या स्त्रीचा सती जाण्याचा दृढ निश्चय पाहून सर्व स्त्रिया तिची प्रशंसा करू लागल्या. या पतिव्रतेने आपल्या 42 पिढ्यांचा उद्धार केला. सर्व स्त्रियांना अशीच सद्बुद्धी हो, असे त्या म्हणत होत्या. मग त्या स्त्रीने तेथे असलेल्या स्त्रियांना सौभाग्यवायने दिली. सर्वांच्या पाया पडून म्हणाली, मी आता माहेरी जात आहे. मला प्रेमाने निरोप द्या. माझ्या सासू सासऱ्यांनी काही विचारले तर हा येथील प्रकार सांगू नका. त्यांना हे समजले तर ते दुःखाने प्राणत्याग करतील. आम्ही भीमा तीरावर श्री गुरूंच्या जवळ आनंदात आहोत असेच त्यांना सांगा. येथे श्री गुरूंच्या दर्शनाने माझ्या पतीची प्रकृती खूप सुधारली आहे असे माझ्या सासू सासऱ्यांना व आईवडिलांना सांगा. मग तिने आपल्या पतीच्या कानावर व गळ्यात 2 रुद्राक्ष बांधले. श्री गुरूंचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी ती संगमावर गेली. तेथे अश्वस्थ वृक्षाखाली श्री गुरु बसले होते. तिने त्यांच्याजवळ जाऊन नमस्कार केला. तेव्हा श्री गुरूंनी तिला आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. श्री गुरूंनी दिलेला आशीर्वाद लोकांना मोठा चमत्कारिक वाटला. ते हसून म्हणाले, स्वामी, तुम्ही हा कसला आशीर्वाद दिलात? अहो, ह्या स्त्रीचा पती मरण पावला आहे व आता ती सती जाण्यास निघाली आहे. सती जाण्यापूर्वी तुमचे दर्शन घ्यावे म्हणून ही आपल्या चरणांशी आली आहे. त्या लोकांनी असे सांगितले असता श्री गुरु म्हणाले, हे कसे शक्य आहे? मी दिलेला आशीर्वाद कदापि खोटा ठरणार नाही. यात कसलीही शंका बाळगू नका. ते प्रेत येथे आणा. आश्चर्यचकित झालेल्या लोकांनी धावत जाऊन प्रेत आणले व श्री गुरूंच्या समोर ठेवले. श्री गुरु म्हणाले, ते प्रेत सोडा, त्याचे कपडेही काढून टाका. लोकांनी तसे केले असता श्री गुरूंनी अभिमंत्रित केलेले तीर्थ शिंपडले. श्री गुरूंनी त्या प्रेताकडे अमृत दृष्टीने पाहताच तो मृत ब्राह्मण झोपेतून जागे झाल्याप्रमाणे उठून बसला. त्याने इकडे तिकडे पाहिले. आपण नग्न आहोत. आपल्या भोवती अनेक लोक जमले आहेत व आपली पत्नी आपल्याकडे अवाक होऊन पाहत आहे. हे सगळे पाहून आपण हे काय पाहतो आहोत हेच त्याला समजेना. त्याने झटकन अंगावर वस्त्र घेतले व पत्नीला विचारले, हा सगळा प्रकार काय आहे? मी कोठे आहे? हे सगळे लोक कशासाठी जमले आहेत? तो ब्राह्मण असे विचारू लागला. तेव्हा त्याच्या पत्नीने पहिल्यापासूनची सगळी हकीकत त्याला सांगितली. मग ती दोघे श्री गुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवून त्यांची अनेक प्रकारे स्तुती करू लागली. अहो श्री गुरु, तुमचा जय जयकार असो. आम्ही केवळ पापी म्हणूनच आपणास विसरलो. तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहात. कृपासागरा, आमचे रक्षण करा. तुम्ही जगाचा उद्धार करण्यासाठीच मनुष्यवेशात पृथ्वीवर अवतीर्ण झाला आहात. सर्व भूतमात्री चराचरात तुम्हीच आहात. आता आमचे रक्षण करा. आमच्या अपराधांची क्षमा करा. आता आम्हाला जन्ममरण नको. तुमची ज्यांच्यावर कृपा होते त्याचे 4 पुरुषार्थ सिद्धीला जातात. त्या ब्राह्मण पती पत्नीने असे स्तवन केले असता प्रसन्न झालेले श्री गुरु त्यांना म्हणाले, आता कसलीही चिंता करू नका. तुमचे सर्व दोष नाहीसे झाले आहेत. तुम्ही अष्टपुत्र पुनर्युषी व्हाल. पुन्हा 4 पुरुषार्थ प्राप्त होतील. शेवटी तुम्ही जीवनमुक्त व्हाल. तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. याच वेळी तेथे असंख्य स्त्री पुरुष जमले. ते आनंदाने श्री गुरूंचा जय जयकार करू लागले. त्यांना वंदन करू लागले. त्यावेळी तेथे असलेला हीनबुद्धीचा ब्राह्मण श्री गुरूंना म्हणाला, सर्व वेदशास्त्री पुराणे सांगतात की विधिलिखित कधीही टाळता येत नाही. मनुष्याला त्याच्या प्रारब्धानुसार मृत्यू येतो. मग हा ब्राह्मण त्याच्या प्रारब्धानुसार मरण पावला असता पुन्हा जिवंत कसा झाला? त्यावर श्री गुरु म्हणाले, मी सांगतो ते नीट ऐक.
या ब्राह्मणाला पुढचा जन्म जो येणार आहे त्यातील काही वर्षे आयुष्य या ब्राह्मणाला या जन्मी मिळावीत अशी विनंती मी ब्रह्मदेवाला केली व या ब्राह्मणासाठी 30 वर्षे मागून घेतली. श्री गुरूंचे हे शब्द ऐकता सर्व लोक अक्षरशः अवाक झाले. प्रत्यक्ष विधिलिखित बदलण्याचे सामर्थ्य केवळ श्री गुरूंच्या ठायी आहे हे पाहून सर्व लोक श्री गुरूंना वारंवार वंदन करू लागले, त्यांचा जय जयकार करू लागले. मग सर्वजण श्री गुरूंना वंदन करून आपापल्या घरी गेले. या प्रसंगाने श्री गुरूंची कीर्ती 10 दिशांना पसरली. मग त्या ब्राह्मण पती पत्नींनी संगमात स्नान करून श्री गुरूंची यथासांग पूजा केली, मोठा दानधर्म केला, श्री गुरूंची मनोभावे आरती केली. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, यानंतर एक मोठी अद्भुत कथा घडली, ती मी तुला सांगतो, लक्षपूर्वक ऐक. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील वैधव्य आचारधर्म मृत ब्राह्मण जिवंत झाला नावाचा 32वा अध्याय समाप्त झाला. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. आता आपण याचे आध्यात्मिक रहस्य बघूया. पतिव्रतेची माहिती सांगताना काया वाचा मनाने पतीशी एकनिष्ठ राहण्यावर जो भर जुन्या धर्मशास्त्रकारांनी दिला आहे त्यामागे समाजात व्यभिचारादी दुष्कर्म घडू नयेत, स्त्रिया दूषित होऊ नयेत, वाटेल ती हिनकस अनौरस बेवारशी प्रजा निर्माण होऊ नये, तसेच सुसंस्कृत सुखी समाजातील उच्च मूल्यांचा हार्स होऊ नये. व्यापक काळाचा विचार करता समाजात सुप्रजा, सुक्षता, सुव्यवस्था, एकजिन्सीपणा व देवत्वाकडे जाणारी मनोवृत्ती यांची जोपासना वैयक्तिक मोहांना तिलांजली देऊनही होत राहावी असा त्यांचा हेतू होता. या अध्यायात एका ब्राह्मणाला श्री गुरूंनी सांगितले आहे की ज्या दत्त नावाच्या विप्राला त्यांनी पुन्हा जिवंत केले त्या पुढच्या जन्मातील 30 वर्षे आयुष्य याच जन्मासाठी त्यांनी ब्रह्मदेवाकडून मागून घेतले. सरस्वती गंगाधरांनी त्या प्रश्न विचारणाऱ्या ब्राह्मणाला पुढे नरकात जावे लागेल असे म्हटले आहे. येथे श्री गुरूंनी काही त्या ब्राह्मणाचा धिक्कार केलेला नाही. त्यांनी त्याच्या शंकेला जे उत्तर दिले ते खरे आहे. जीवाच्या पुढच्या आयुष्यातील काही काळ त्याला त्या आयुष्यात गुरु, सिद्ध, ईश्वर हे देऊ शकतात. हीच त्यांची खरी थोरवी आहे. जीवाची जन्मोजन्म वाटचाल मोक्षमार्गाने चाललेली असते. त्याला अमुकच एका जन्मात आयुष्य जास्त देऊन त्याची प्रगती जास्त लवकर होईल असा संभव असला तर सिद्ध असे करतात. आपल्यासारखेच ते शिष्यांना किंवा कृपांकित भक्तांना लीलाविग्रही करू शकतात. पण हे भाग्य, हे जीवदान खरोखर परमार्थात अधिकारी असणाऱ्यांच्याच वाट्यास येत असते. धन्यवाद. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. रामकृष्ण हरी. आज आपण श्री गुरुचरित्रातील अध्याय 33 बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर ह्या वाहिनीवरती नवीन असाल तर आपल्या ह्या रामकृष्ण या मराठी वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. अध्याय 33. रुद्राक्ष महात्म्य सुधर्म तारक आख्यान. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. नामधारक सिद्धयोग्यांच्या चरणांना वंदन करून म्हणाला, तुम्ही यापूर्वी जी कथा सांगितली त्यातील ती ब्राह्मण सुवासिनी श्री गुरूंच्या बरोबर गाणगापुरातील मठात आली. मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगा. नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले, ऐक. श्री गुरु मठात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी ती सुवासिनी श्री गुरूंच्या दर्शनाला आली. श्री गुरूंच्या चरणांना वंदन करून ती म्हणाली, माझ्या पतीला मृत्यू आला. त्यावेळी
एका ब्रह्मचाराने येऊन मला परोपरीने उपदेश केला. मग मला 4 रुद्राक्ष दिले व ते प्रेताला बांधून प्रेतदहन करावे असे सांगितले. त्याचप्रमाणे रुद्रसूक्ताने केलेल्या अभिषेकाचे तीर्थ आणून ते प्रेतावर शिंपडावे असेही सांगितले. अंतकाळी श्री नृसिंह सरस्वतींचे दर्शन घ्यावे असे सांगून तो ब्रह्मचारी एकाएकी निघून गेला. त्या सुवासिनीने असे सांगितले असता श्री गुरु हसून म्हणाले, तुझा भक्तिभाव पाहून मीच ते रुद्राक्ष दिले होते. रुद्राक्षाचे महात्म्य फार मोठे आहे, ते मी तुला सविस्तर सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. श्रद्धेने किंवा श्रद्धा नसतानाही जो कोणी रुद्राक्ष धारण करतो त्याला कोणतेही पाप लागत नाही. रुद्राक्ष धारण केल्याने मिळणारे पुण्य केवळ असीम आहे. या पुण्याला दुसरी उपमाच नाही. जो मनुष्य 1000 रुद्राक्षांची माळ धारण करतो तो साक्षात रुद्र होतो. अशा माणसाला सर्व देव वंदन करतात. 1000 रुद्राक्ष मिळू शकले नाहीत तर 108 रुद्राक्षांची माळ गळ्यात धारण करावी. त्या माळेत नवरत्ने गुंफावीत. रुद्राक्ष हे सर्व पापनाशक आहेत. ते हातांवर, दंडांवर, मस्तकावर धारण करावेत. रुद्राक्षावर केलेला अभिषेक पूजेसमान फळ देणारा आहे. एकमुखी, पंचमुखी, एकादशमुखी, चतुर्दशी असे विविध प्रकारचे रुद्राक्ष असतात. रुद्राक्ष खरे अस्सल मिळाले तर उत्तमच. तसे मिळाले नाही तर कोणतेही रुद्राक्ष भक्तिभावाने धारण करावेत. त्यामुळे चतुर्विध पुरुषार्थाची प्राप्ती होते. या रुद्राक्षांचे महात्म्य किती मोठे आहे याविषयी एक प्राचीन कथा आहे, ती सांगतो ऐक. पूर्वी काश्मीर देशात भद्रसेन नावाचा एक थोर राजा होता. तो अत्यंत न्यायमार्गाने राज्य करीत असे. त्यामुळे त्याची प्रजा सदैव संतुष्ट असे. त्या राजाचा प्रधानसुद्धा अत्यंत चतुर, पंडित व विवेकी होता. भद्रसेन राजाला एक मुलगा होता. त्याचे नाव सुधर्म. प्रधानाच्या मुलाचे नाव होते तारक. हे दोघेही मुलगे जन्मतःच मोठे शिवभक्त होते. अगदी लहानपणापासून ते वैराग्यशील होते. 5 वर्षाचे असतानाच त्यांना वैराग्य आले. त्यांना सुवर्ण इत्यादींचे अलंकार किंवा भरजरी वस्त्रे आवडत नसत. ते शरीरावर रुद्राक्ष धारण करीत. सर्वांगाला भस्म लावीत. ते सदैव एकांतात बसून शिवध्यान करीत असत. त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण मिळाले होते, तरीसुद्धा त्यांनी आपले वैराग्य सोडले नव्हते. यामुळे राजाला व प्रधानाला मोठी काळजी होती. एके दिवशी पराशर ऋषी भद्रसेन राजाकडे आले. राजाने व प्रधानाने त्यांचे उत्तम प्रकारे स्वागत करून त्यांची यथासांग पूजा केली. त्यांना दिव्य वस्त्रालंकार अर्पण केले. मग राजाने त्या 2 मुलांच्या पत्रिका पराशरांना दिल्या. राजा हात जोडून म्हणाला, मुनिवर्य, आमच्या या 2 मुलांना राजविलास आवडत नाही. हे अगदी विरक्त झाले आहेत. रुद्राक्षांवर व भस्मावर यांचे फार मोठे प्रेम आहे. हे दोघे सतत शिवध्यानात रंगलेले असतात. अशा परिस्थितीत हे पुढे राज्यकारभार कसा काय करणार याची आम्हाला मोठी चिंता वाटते. पराशरांनी त्या 2 मुलांच्याकडे निरखून पाहिले. ते सूर्यचंद्रासारखे तेजस्वी दिसत होते. पराशरांनी क्षणभर विचार केला व राजाला म्हणाले, राजा, या दोघांचा पूर्वजन्म मला दिव्य दृष्टीने दिसत आहे. हे दोघे असे विरक्त का झाले आहेत, हे शिवभक्त का झाले व यांना रुद्राक्ष व भस्म का आवडते ते मी सांगतो, लक्षपूर्वक ऐक. पूर्वी नंदीग्रामात एक गणिका राहत होती. तिचे रूपलावण्य अप्सरेसारखे होते. तिचे वैभव एखाद्या राजा महाराजाला लाजवेल असे होते. असंख्य दासदासी तिची तत्परतेने मनोभावे सेवा करीत असत. ती वेश्या असली तरी थोर पतिव्रता होती. तिच्याकडे येणाऱ्या पुरुषाचा दिवस पूर्ण झाल्याशिवाय ती कोणालाही वश होत नसे. तिच्याकडे येणाऱ्या पुरुषाला साक्षात शिवशंकर मानून त्याची एकनिष्ठेने सेवा करीत असे. तिने आपल्या घरी मनोरंजनासाठी कुक्कुट, मरकट पाळले होते.
तिने त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले होते. ती त्यांना आपल्या नृत्यशाळेत नृत्य शिकवत असे. त्या नृत्यशाळेत तिने शिवलिंगाची स्थापना केली होती. ती शिवपुराण श्रवण करू लागली की ते कुक्कुट व मर्कटही लक्षपूर्वक ऐकत असत. ती आपल्या हातांनी त्या दोघांना भस्म लावीत असे. येथे कुक्कुट व मर्कट म्हणजे कोंबडा व माकड आहे. एकदा काय झाले, एक असा मोठा श्रीमंत मदनासारखा सुंदर व्यापारी त्या गणिकेकडे आला. त्या व्यापाऱ्याच्या हातात पृथ्वीमोलाचे एक रत्नखचित शिवलिंग होते. त्याचे तेज सूर्यतेजाहून अधिक होते. ते शिवलिंग पाहताच ती गणिका शिवभजन करू लागली. तिने त्या शिवलिंगाला भक्तिभावाने नमस्कार केला. मग त्या शिवव्रती व्यापाऱ्याने ते शिवलिंग काढून गणिकेच्या हाती दिले. तो तिला म्हणाला, 3 दिवस 3 रात्री तू माझी धर्मपत्नी म्हणून राहावे. त्या काळात दुसऱ्या कोणाचीही सेवा करायची नाही. हे लिंग जपून ठेव. हे लिंग म्हणजे माझे प्रत्यक्ष प्राण आहेत. हे लिंग भंग पावले किंवा जळाले तर मी अग्निप्रवेश करीन. माझे हे अत्यंत कठोर व्रत आहे. त्या गणिकेने सर्व काही मान्य केले. तिने ते लिंग नाट्यशाळेच्या मध्यवर्ती स्तंभाला बांधून ठेवले. मग त्या दोघांनी मोठ्या आनंदात काळ घालविण्यास प्रारंभ केला. तो शिवव्रती व्यापारी म्हणजे प्रत्यक्ष शंकर होते. त्या गणिकेची सत्वपरीक्षा पाहण्यासाठी त्यांनी मोठी लीला केली. त्यांच्याच आज्ञेने नाट्यशाळेला एकाएकी मोठी आग लागली व बघता बघता आग सर्वत्र पसरली. उठ उठ, लवकर उठ, नाट्यशाळेला आग लागली आहे असे म्हणून त्या शिवव्रती व्यापाऱ्याने त्या गणिकेला जागे केले. ती गणिका घाबरून उठली. अग्नीच्या ज्वाळा सगळीकडे पसरत होत्या. तशाही स्थितीत तिने धावत जाऊन कुक्कुट मर्कटांना सोडविण्याचा प्रयत्न केला, पण तेही त्या आगीत जळून गेले. मंडपाचा मधला खांबही जळाला. त्याला बांधलेले शिवलिंगही फुटून नष्ट झाले. थोड्या वेळाने अग्नी शांत झाला. त्या शिवव्रती व्यापाऱ्याने गणिकेला विचारले, माझे दिव्य लिंग कोठे आहे? त्याने असे विचारताच ती गणिका भयंकर घाबरली. ती छाती बडवून रडू लागली. ते लिंग जळून गेले होते. तो व्यापारी शोक करीत म्हणाला, माझे शिवलिंग नष्ट झाले. आता मी शिवलिंगासाठी माझे प्राण देतो. असे म्हणून त्याने अग्नी पेटवला आणि ओम नमः शिवाय असे म्हणून त्याने त्या अग्नीत उडी टाकली. त्या गणिकेने त्या व्यापाऱ्याला 3 दिवसांसाठी आपला पती मानले होते. दुसऱ्याच दिवशी त्या व्यापाऱ्याने प्राणत्याग केला होता. म्हणून पतिव्रता असलेल्या त्या गणिकेने सती जाण्याचा निश्चय केला. तिने आपली सगळी संपत्ती ब्राह्मणांना दान केली. आपली अश्वशाळा, गजशाळा या सर्वांचे दान केले. मग तिने स्नान करून भस्म लावले. शरीरावर रुद्राक्ष धारण केले. अंतःकरणात शिवध्यान केले व ओम नमः शिवाय असे म्हणून त्याच अग्नीत उडी टाकली. त्याच क्षणी अग्नीतून भगवान शंकर प्रकट झाले. कर्पूर गौर, त्रिशूलधारी, नीलकंठ, गजचर्मधारी, पंचमुख असे भगवान शंकर त्या अग्नीतून प्रकट झाले. त्यांनी त्या गणिकेला वरचेवर झेलले. ते स्मित हास्य करीत तिला म्हणाले, मीच व्यापाराचे रूप धारण करून माझ्यावरील भक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा असेल तो वर माग. त्यावेळी ती गणिका अत्यंत नम्रतेने भगवान सदाशिवांना साष्टांग प्रणिपात करून म्हणाली, प्रभो, तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न असाल तर माझ्या संपूर्ण नगराचा उद्धार करा. या सर्वांना कैलासपद प्राप्त व्हावे. मला नित्य आपल्या सानिध्यात वास्तव्य करावयास मिळावे. मला माझ्या सर्व दासदासींसह यापुढे पुनर्जन्म नसावा. भगवान शंकर तथास्तु म्हणाले. त्याच क्षणी तेथे आलेल्या दिव्य विमानातून सर्वजण आकाशमार्गे कैलास लोकास गेले. ही कथा सांगून पराशर मुनी भद्रसेनेला म्हणाले, राजा, आता तुमच्या 2 मुलांविषयी सांगतो. हे दोघे इतके विरक्त कशामुळे झाले आहेत? हे सतत शिवभजनात दंग का असतात? हे सर्वांगाला भस्म का लावतात व रुद्राक्ष का धारण करतात? असा तुझा प्रश्न आहे. त्याचे उत्तर ऐक. हे दोन्ही कुमार
पूर्वजन्मी त्या गणिकेचे कुक्कुट मरकट होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधलेले होते. त्यांच्या शरीराला भस्म लावले जात असे व त्या दोघांना नित्य शिवलीला ऐकावयास मिळत असे. त्या पूर्वपुण्याईने ते कुक्कुट मरकट आता सुधर्म व तारक म्हणून जन्मास आले आहेत. हे पुढे उत्तम प्रकारे राज्य करतील व शिवभक्तीमुळे तुमचा उद्धार करतील. सगळ्या प्रजेला शिवभजनाला लावतील. हे दोघे कुक्कुट मरकट असताना विरक्त स्वभावाचे झाले होते. ती विरक्ती अंशात्मक रूपाने या जन्मात त्यांना प्राप्त झाली आहे. म्हणूनच ऐश्वर्यात असूनही यांना रुद्राक्ष आवडतात. या दोघांचे पूर्वपुण्य अगाध आहे. पराशरांच्या या उत्तराने भद्रसेनेला व प्रधानाला अतिशय आनंद झाला. त्यांनी पराशरांच्या पायांवर लोटांगण घातले. मग भद्रसेनाने पराशरांना एक गहन प्रश्न विचारला. त्याचे पराशरांनी जे उत्तर दिले ते सिद्धमुनी नामधारकास पुढील कथेत सांगणार आहेत. अशा रीतीने श्री चरित्रामृतातील रुद्राक्ष महात्म्य सुधर्म तारक आख्यान नावाचा 33वा अध्याय समाप्त झाला. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. आध्यात्मिक रहस्य बघूया. या अध्यायात श्री गुरूंनी माहूरगडच्या त्या साध्वी स्त्रीला एका वैश्येचे उदाहरण देऊन पतिव्रता धर्माचे महात्म्य सांगितले आहे. वेश्या आणि पतिव्रता हे शब्द ऐकताच मनाला अत्यंत आश्चर्य वाटते. धर्माचे रहस्य अत्यंत सूक्ष्म आहे. धर्माचे तत्व मानवी बुद्धीने ठरविता येत नाही. केव्हा केव्हा धर्म हा अधर्म होऊ शकतो व अधर्म हा धर्म होऊ शकतो. याबद्दल भागवताच्या 11व्या स्कंदात 21व्या अध्यायात म्हटलेच आहे. यावर श्री एकनाथ महाराज दृष्टांत देऊन कसे सांगतात ते पाहूया. चोरा कुलित मार्गी जान, ब्राह्मण करिता प्रात स्नान, तो नेता कर्म त्यागुण, दोषची परिगुण गंभीर होय. जीवाच्या कल्याणाकरिता वेदाने नाना प्रकारचे धर्म सांगितले आहेत. माझी पावावया स्वरूप सिद्धी, मलिनाचिया चित्तशुद्धी, ते स्वधर्म प्रतिपादी, त्यागवी निषेधी विषयांते. या वेदार्थे तत्वता, मीची एक सर्वज्ञ ज्ञाता, माझे कृपे विन सर्वथा, न येची हाता ब्रह्मादिका. वेदशास्त्रार्थे अति संपन्न, जरी झाले अति सज्ञान, परी माझ्या अनुग्रहे विन, माझा वेदार्थ जाण कळेना. ब्रह्माच हममुखी वेद पडे, त्वासही वेदार्थाचे चोखडे, वर्मना तुडेची धडफुडे, मा इतर बापुडे ते किती. तात्पर्य: वेदार्थ हा असा गहन आहे. त्यात सांगितलेले धर्म अथवा त्याचे वर्म श्रीहरींच्या कृपे वाचून आकलन होत नाही. त्याची कृपा असेल तर नीच जातीच्या मनुष्यालाही धर्मतत्व साध्य करून घेता येते. का म्हणे सर्व धर्म हरीचे पाय, एरते अपाय दुःख मूळ. भगवत प्राप्ती करून घेणे हेच तर सर्व धर्माचे सार आहे. हरीची भक्ती करण्यास जात पात धंदा अथवा परिस्थिती आड येऊ शकत नाही. ब्राह्मणांपासून अंत्यजापर्यंतही परमेश्वराचे भक्त होऊन गेलेले आहेत. हे सर्व जातीचे भक्त महाराष्ट्राप्रमाणे गुजरात, बंगाल, मद्रास, केरळ वगैरे सर्व प्रांतात व सर्व युगात होऊन गेले आहेत. त्यापैकीच महानंदा वैश्या पूर्वयुगात होऊन गेली व कान्होपात्रा या युगात होऊन गेली. महानंदेच्या चरित्रावरून एक बोध घेण्यासारखा आहे. तो हा की आपल्याला ईश्वर कृपेने प्राप्त झालेले वैभव आपण एकट्यानेच न भोगता आपल्या सर्व परिवारासही त्याचा फायदा घ्यावा. त्याप्रमाणे महानंदेने केले. रुक्मांगद राजानेही वैकुंठात जाताना एकटा न जाता सर्व नगरी वैकुंठास नेली. सारांश: देवाने दिलेले वैभव लोभाने स्वतःपुरते न भोगता आपल्या आप्तेष्ट परिवारासह भोगण्याची दृष्टी ठेवावी. त्यायोगी परमेश्वर अधिक कृपावंत होतो.
नीच जातीतील लोकांच्या बाबतीत ईश्वर भेदभाव करीत नाही. इथेच आध्यात्मिक रहस्य झालेले आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. आज आपण श्री गुरुचरित्रातील अध्याय 34 बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर ह्या वाहिनीवरती नवीन असाल तर आपल्या या रामकृष्ण हरी मराठी वाहिनीला सपोर्ट करण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. अध्याय 34. रुद्राध्याय महात्म्य. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री गुरु नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मण पती पत्नीला म्हणाले, पराशर ऋषींनी भद्रसेन राजाला रुद्राक्ष महिमा सांगून त्याच्या पुत्राचे व प्रधान पुत्राचे पूर्वजन्माचे चरित्र सविस्तर सांगितले. ते ऐकून राजाला अतिशय आनंद झाला. पराशरांच्या चरणांवर लोटांगण घालून तो म्हणाला, मुनिवर्य, माझ्या पुत्राचा पूर्वजन्म वृत्तांत तुम्ही सांगितलात. गतजन्मी माझा पुत्र सुधर्म व प्रधान पुत्र तारक हे दोघे कुक्कुट मरकट होते. त्या गणिकेने त्या दोघांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधले होते. त्या केवळ अजाणतेपणे घडलेल्या पुण्याईने या जन्मी ते आमचे पुत्र झाले आहेत. मुनिवर्य, आपण त्रिकालज्ञानी आहात, सर्वत्र आहात, तेव्हा माझ्या एकुलत्या एका पुत्राचे भविष्य सांगा. माझ्या पुत्राला किती आयुष्य आहे ते सांगण्याची कृपा करावी. राजाने असे विचारले असता पराशरांनी क्षणभर मौन धारण केले. थोडा विचार केला. मग ते राजाला म्हणाले, राजा, मी आता जे सांगतो ते अत्यंत कटू असले तरी सत्य आहे आणि ते ऐकून तुम्ही सर्व दुःखसागरात बुडून जाल याची कल्पना आहे. परंतु सत्य काय आहे ते सांगितलेच पाहिजे, नाहीतर माझ्या ज्ञानाला कमीपणा येईल, माझ्या साधनेला दोष लागेल. तुझी ऐकण्याची तयारी आहे ना? राजा म्हणाला, भावी घटनांची कल्पना आली तर काहीतरी उपाय करून अनिष्ट असेल ते टाळता येईल अशा आशेने मी विचारित आहे. जे असेल ते सांगा. पराशर म्हणाले, मग ऐक. तुझा हा मुलगा अल्पायुषी आहे. तुझ्या पुत्राला 12 वर्षे झाले आहेत. आजपासून 7व्या दिवशी तुझ्या पुत्राला मृत्यू येईल. पराशरांचे हे शब्द भद्रसेनेला वज्रघातासारखे वाटले. तो एकाएकी बेशुद्ध पडला. थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर तो गडबडा लोळत शोक करू लागला. तो पराशरांचे पाय धरून विनवण्या करू लागला, मुनिवर्य, मला या दुःखापासून वाचवा. काही करून माझ्या मुलाचा अकाली मृत्यू टाळा. राजाचा तो शोक पाहून पराशर मुनींनी त्या भद्रसेनेला समजावीत म्हणाले, राजा, असा धीर सोडू नकोस. या संकटावर मात करायची असेल तर त्या शूलपाणी शिवशंकराला शरण जा. त्याची आराधना कर. त्या शिवाच्याच इच्छेने ही सृष्टी निर्माण झाली. ब्रह्मदेवांनी विश्व निर्माण करावे यासाठी स्वतःच शंकरांनी ब्रह्मदेवाला 4 वेदांचा उपदेश केला. या 4 वेदांचे सार म्हणजे रुद्राध्याय. हा रुद्राध्याय म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे असे स्वतःच शंकरांनी सांगितले आहे. त्या शंकराच्या आराधनेचा उत्तम उपाय म्हणजे रुद्राध्यायी प्रार्थनेचा सतत पाठ करणे. या रुद्राध्यायाचे जे कोणी भक्तिभावाने परमश्रद्धेने श्रवण पठण करतील त्यांच्या दर्शनाने इतर लोक उद्धरून जातील. हा रुद्राध्याय शंकरांनी ब्रह्मदेवांना सांगितला. ब्रह्मदेवांनी इतर ऋषींच्या मुखाने पृथ्वीवर आणला. त्या शतरुद्रीयापेक्षा श्रेष्ठ मंत्र दुसरा नाही. सर्व पापे, अपमृत्यू आणि दुरिते नष्ट करणारा व 4 पुरुषार्थ प्राप्त करून देणारा हा रुद्राध्याय मंत्र आहे. कामक्रोधादी विकारांपासून घडणारी सर्व प्रकारची पापे रुद्राध्यायाच्या प्रभावाने नष्ट होतात. रुद्राचा पाठ करणाऱ्याच्या समोर येण्यास सुद्धा यमदूत घाबरतात.
मात्र हा रुद्राचा जप गर्वाने उभे राहून निजून अपवित्रपणे श्रद्धेशिवाय करू नये. रुद्राभिषेकाचे जल जे तीर्थ म्हणून प्राशन करतात त्यांना पापे शिवत नाही. रुद्र म्हणून शिवपूजन करणारा शतायुषी होतो. मी तुला एक उपाय सांगतो, तो केल्यास तुझ्या पुत्राचे आयुष्य वाढेल. यासाठी भगवान शंकरांवर 10,000 रुद्रवर्तनांनी अभिषेक कर. 100 घटांची स्थापना कर. त्यात दिव्य वृक्षांची पाने ठेव व ते जल अभिमंत्रित करून त्याने मुलांवर सिंचन कर. नित्य 10,000 रुद्रावर्तने कर. त्याला तीर्थ प्राशन करू दे, म्हणजे तुझा मुलगा 10,000 वर्षे जगेल. पराशरांनी असे सांगितले असता भद्रसेन राजाने विद्वान ब्राह्मणांना बोलावून रुद्रानुष्ठान सुरू केले. शंकरावर अभिषेक सुरू केला. त्या अभिषेक जलाने राजपुत्राला स्नान घातले. हे रुद्र अनुष्ठान अखंड 7 दिवस चालू होते. 7व्या दिवशी राजपुत्र अचानक बेशुद्ध पडला. ते पाहताच पराशर मुनींनी त्याच्यावर अभिषेकाचे जल शिंपडले. ब्राह्मणांनी दिलेल्या मंत्राक्षदा त्याच्यावर टाकल्या. त्यावेळी सूक्ष्म रूपाने तेथे आलेले यमदूत राजपुत्राच्या जवळ येऊ शकले नाहीत. त्यांनी यमपाश टाकून प्राण खेचण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यावेळी दंडधारी शिवदूत तेथे आले. त्यांनी यमदूतांना झोडपून काढून पळवून लावले. त्यामुळे राजपुत्र शुद्धीवर आला. ते पाहून भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पराशर मुनींना आनंद झाला. ते राजाला म्हणाले, राजा, आपण जिंकलो. तुझ्या पुत्रावरील मृत्यूचे गंडांतर गेले. मग त्यांनी सुधर्माला विचारले, बाळा, जे काही झाले त्यातले तुला काही आठवते का? सुधर्म म्हणाला, एक महाभयंकर काळपुरुष मला पकडून नेण्याच्या बेतात होता. त्याचवेळी 4 दिव्य पुरुष धावत आले. ते दोघेही शिवशंकरासारखे दिसत होते. त्यांनी त्या काळपुरुषापासून माझी सुटका केली. हे ऐकताच राजा भद्रसेन भगवान शंकरांचा जय जयकार करू लागला. नगरात सगळीकडे आनंदोत्सव सुरू झाला. राजाने भरपूर दानधर्म केला. सर्व ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. पराशरांना महाआसनावर बसवून त्यांचा मोठा सन्मान केला. त्याचवेळी नारद मुनी तेथे आले. राजाने त्यांचा सन्मान करून विचारले, मुनिवर्य, आपण अवघ्या त्रैलोक्यात संचार करतात, तेव्हा आपणास काही अपूर्व असे आढळले का? नारद मुनी म्हणाले, मी कैलासलोकी गेलो होतो. त्यावेळी यम वीरभद्राला जाब विचारण्यासाठी आला होता. माझ्या दूतांना शिवदूतांनी पिटाळून का लावले असे यमाने विचारले असता वीरभद्र त्याला म्हणाला, तू भद्रसेनाच्या मुलाला कोणाच्या आज्ञेने नेत होतास? त्याला 10,000 वर्षांचे आयुष्य आहे. तो सार्वभौम राजा होणार आहे हे तुला माहीत नाही का? तू आपल्या मर्यादा का सोडल्यास? चित्रगुप्ताकडे काय नोंद आहे ती पहा. मग यमाने चित्रगुप्ताला खुलासा विचारला. तेव्हा चित्रगुप्त सुधर्माची पत्रिका पाहून म्हणाला, येथे या राजपुत्राला 12 वर्षे आयुष्य आहे असे लिहिलेले आहे. हे खरे, मोठेच गंडांतर आहे. पण नंतर तेथेच मोठ्या पुण्याईने व रुद्राक्ष अनुष्ठानाने ते गंडांतर चुकवून हा 10,000 वर्ष राज्य करील असे लिहिले आहे. हे ऐकताच यमवीरभद्राला नमस्कार करून निघून गेला. या पराशरांच्या सामर्थ्याने व रुद्रानुष्ठानाने तुझ्या पुत्राने मृत्यूलाही जिंकले आहे असे सांगून नारद मुनी नारायण नारायण म्हणत आकाशमार्गाने निघून गेले. पराशरांनीही राजाचा निरोप घेतला. त्या ब्राह्मण पती पत्नीला ही कथा सांगून श्री गुरु नृसिंह सरस्वती म्हणाले, रुद्र अनुष्ठानाचे व रुद्राक्ष धारण केल्याचे महात्म्य असे मोठे अद्भुत आहे. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, म्हणून तर श्री गुरूंचे रुद्रावर फार मोठे प्रेम आहे. श्री गुरु रुद्रस्वरूप आहेत, म्हणून रुद्रध्यायाने त्यांची पूजा करावी. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील रुद्राध्याय महात्म्य नावाचा अध्याय 34वा समाप्त झाला. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. आध्यात्मिक रहस्य. या अध्यायात रुद्राध्यायाचा महिमा वर्णन केलेला आहे. रुद्राध्याय यजुर्वेदा अंतर्गत असून त्याचे नमक व चमक असे 2 भाग आहेत.
जगत्कारण ब्रह्मतत्वालाच रुद्र अशी संज्ञा आहे. राम, कृष्ण, वासुदेव इत्यादी संज्ञा त्या सच्चिदानंद स्वरूप ब्रह्मालाच आहेत. एकनाथी भागवतात श्रीकृष्णाविषयी सांगताना म्हटले आहे, जगाचे माया मुख्य कारण, कृष्ण मायेचेही निज कारण. जे स्वरूप सच्चिदानंद घन, त्यांची संज्ञा श्रीकृष्ण नामाची. असे हे अद्वैत परब्रह्म निर्गुणातून सगुणात आले की त्याचे गुणधर्म निरनिराळे होतात. निर्गुणात पाप नाही, पुण्य नाही, धर्म नाही, अधर्म नाही. ते पाप, पुण्य व धर्माधर्म विवर्जित आहे. त्यात दया, वात्सल्य इत्यादी गुणधर्म नाहीत. अशा स्वरूपाच्या ठाई साधू प्रतिपालन व दृष्ट निर्दालन हे कोठून असणार? हे सर्व गुणधर्म स्वगुण स्वरूपात येतात. त्या निर्गुण ब्रह्मतत्वातून ओंकार शब्द निघाला. त्यानंतर त्याच्या 52 मातृका व परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी या 4 वाणी झाल्या. वैखरीतून वेदाची अभिव्यक्ती झाली. या विषयावर एकनाथांनी भागवतात अध्याय 21 मध्ये 406 ही ओवी आहे. श्लोक 36-37 वरील टीकेत ओंकारानंतर क्रमाक्रमाने वैखरी वाणीपर्यंत सृष्टी कशी झाली तिचे सुंदर वर्णन केलेले आहे. यात शुद्ध वेग कशाला म्हणतात याबद्दल आपले मत सांगितले आहे, ते महत्त्वाचे आहे. तात्पर्य: वेदांची उत्पत्ती ब्रह्मातून झाली. यजुर्वेदातील रुद्राध्याय हा पंचमहापातके जाळून टाकण्याचे सामर्थ्य असणारा शिवस्तुतिरूप भाग आहे. या अध्यायात ब्रह्मदेवाने आपल्या वक्षस्थलापासून धर्म व पाठीपासून अधर्म निर्माण केला असे म्हटले आहे. या बाबतीत हे लक्षात ठेवावे की सृष्टिकर्त्याने ज्याप्रमाणे सज्जन उत्पन्न केले त्याप्रमाणे दुर्जनही निर्माण केले आहेत. स्वर्ग केला तसा नरकही केला. सृष्टी केली, तिचे नियमही केले. तेच निसर्ग नियम होत. जो विवेकी असेल तो धर्माला धरून वागेल व सौख्य भोगील. जो अधर्माने वागेल तो पापी दुःख भोगील. हा नियमच आहे. सिद्धारूढ स्वामींचे एक विद्वान शिष्य वेदांत चंद्रिका नामक ग्रंथात या गोष्टीचा उत्तम खुलासा केला आहे. जग हे ईश्वराचे क्रीडास्थान आहे. सज्जन, दुर्जन, सुख, दुःख वगैरे सर्व द्वंद्वे क्षनिर्मितच आहेत. जगातील दुर्जन दृष्टपणा व संकटे आकस्मिक चुकीने किंवा यदुच्छेने प्राप्त झाली आहेत असे नाही, तर त्यांची आवश्यकता मानवास ईश्वर हेतू कळत नाही. इतकेच नाटकात रामायणा इतकेच रावण कुंभकर्णही पाहिजेत. सीता मंदोदरी इतक्याच या शूर्पणखाही पाहिजेत. भोजनातही गोड, आंबट, तिखट हे हवेच. त्यातल्या देहातही नाक, डोळे, कान, तोंड वगैरे इंद्रिये जेवढी आवश्यक तितकीच किंबहुना त्याहूनही जास्त आवश्यक गुदद्वार व उपस्थद्रय आहेत. नव्हे, त्यांचे कार्य बंद पडले तर चालणारच नाही. तशीच दुर्जनांचीही आवश्यकता आहेत. म्हणून देवाने त्यांना निर्माण केले आहे. म्हणूनच मनुष्याने सर्व जग ईश्वररूप पहावे. ईश्वरच सर्व शरीरात जीवरूपाने असतो. म्हणून भूतमात्रांचा द्वेष करू नये. दुर्जनांचे ईश्वर काय करायचे ते करील. पापांचा, दुष्कर्मांचा तिटकारा करायचा. दुर्गुणांपासून अलिप्त राहावे. परंतु पापी व दुर्गुणी पुरुष यांची किवच करावी. दुर्जनांचे परिपत्य करण्याचे काम आपण आपल्या अंगावर पडू नये. भद्रसेन राजाने रुद्राचा जो पाठ करवला तो अतिरुद्राभिषेक होय. रुद्राध्यायाची 11 वर्तने झाली की ती एकादशीनी. अशा 11 एकादशीनी म्हणजे लघुरुद्र. 11 लघुरुद्र म्हणजे महारुद्र होय व 11 महारुद्र म्हणजे अतिरुद्र होय. या अतिरुद्राने राजाच्या मुलाचा 12व्या वर्षाला असणारा मृत्यू टळला व त्याला 10,000 वर्षे आयुष्य मिळाले. रुद्राभिषेक करताना निरनिराळ्या कामनेनुसार जल, तेल किंवा उसाचा रस अभिषेकाकरता वापरावा. त्या द्रव्यांचे फळ काय ते पूर्वीच्या ऋषींनी दिव्य दृष्टीने शोधून काढून जीवांच्या कल्याणाकरता लिहून ठेवले आहे. हे शास्त्रीय शोधा इतकेच खरे आहेत. विधीपूर्वक आचरण केल्यास त्यांची ही प्रचिती येते. रुद्राध्याय म्हणताना प्रमाद झाल्यास पापच जास्त लागेल असे ब्रह्मदेवाने
67 आणि 68 या ओव्यांमध्ये म्हटले आहे. असे प्रमाद अश्रद्धेने घडत असतात. गीता अध्याय 17 श्लोक 28 मध्ये म्हटलेच आहे, अश्रद्धेने केलेले हवन, दिलेले दान किंवा केलेले कोणतेही कर्म असत म्हटले जाते. ते इहलोकी व परलोकीही उपयोगी पडत नाही. हल्ली रुद्राची अनुष्ठाने होतात. त्यात एक ब्राह्मण म्हणतो व बाकीच ऐकतात. पण ते ऐकणारे ब्राह्मण कित्येक वेळा श्रवण न करता आपसात गप्पा मारीत असतात. वर्तमानपत्रेही वाचतात. हसत खिदळतही असतात. हे आपल्यालाच फसवण्यासारखे नाही का? आपल्या पुण्याचा नाश मात्र त्यात होतो. यजमानाला त्याच्या श्रद्धेप्रमाणे भावनेप्रमाणे फळ मिळेल ते निराळे. प्रथम शुद्ध भावना मनात स्थिर करण्याचा अभ्यास करावा. मग रुद्राचा पाठ शुद्ध स्वरयुक्त बिनचूक करण्याचा अभ्यास करावा. ध्वनिशास्त्राप्रमाणे मंत्राची शक्ती उत्पन्न झाल्या वाचून राहत नाही. मानसशास्त्राच्या नियमाप्रमाणे श्रद्धावंताला मंत्रानुष्ठानाचे फळ मिळाल्या वाचून राहत नाही. मंत्राचा उच्चार शुद्ध होणे फार महत्त्वाचे. तसेच योग्य स्वरासहितही मंत्र म्हणणेही जरुरी असते. वेदातील व स्वरांत सूक्ष्म पण मोठा परिणाम करणारी शक्ती असते. या बाबतीत एक श्लोकही आहे. रुद्रसूक्तातील अर्थ फार व्यापक व विराट पुरुषाला आव्हान करणारा आहे. अर्थ समजून शुद्ध मनाने जगाच्या सर्वांच्या कल्याणासाठी त्याचे अनुष्ठान केल्यास शुभ संकल्पयुक्त मन प्राप्त होऊन कल्याण होईल. त्याने नूतन इष्ट प्रारब्ध निर्माण होऊ शकते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. आज आपण अध्याय 35 बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर ह्या वाहिनीवरती नवीन असाल तर ह्या वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. तसेच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. अध्याय 35. कचदेवयानी कथा. सोमवार व्रत. सीमंतिनी आख्यान. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. नामधारक सिद्धयोग्यांच्या पाया पडून म्हणाला, स्वामी, श्री गुरूंनी त्या ब्राह्मण पतीपत्नीला रुद्राध्यायाचे महात्म्य सविस्तर सांगितले. मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगा. श्री गुरुचरित्र ऐकण्यास माझे मन आतुर झाले आहे. नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले, नामधारका, त्यानंतर एक अपूर्व घटना घडली. ज्या स्त्रीचा मृतपती श्री गुरूंच्या कृपेने जिवंत झाला ती पतिव्रता हात जोडून श्री गुरूंना म्हणाली, स्वामी, आता आमची गती काय? आमचा उद्धार कसा काय होईल? आम्हाला काहीतरी उपदेश करा. मला एखादा मंत्र द्या. त्यामुळे तुमच्या चरणांचे स्मरण निरंतर राहील. त्यावर श्री गुरु म्हणाले, स्त्रियांना मंत्र देण्याची गरज नाही. त्यांनी आपल्या पतीची मनोभावे सेवा करावी हेच त्यांचे कर्तव्य आणि हीच त्यांची परमेश्वर उपासना. स्त्रियांना कधीही मंत्र देऊ नये. त्यांना मंत्रोपदेश दिला तर मोठी संकटे येतात. पूर्वी दैत्यगुरु शुक्राचार्यांना याचा अनुभव आला होता. त्यावर ती स्त्री हात जोडून म्हणाली, स्त्रियांना मंत्राचा अधिकार नाही असे का म्हणता आणि ते का? शुक्राचार्यांना कोणता अनुभव आला ते मला सविस्तर सांगा. त्या स्त्रीने अशी विनंती केली असता श्री गुरु म्हणाले, त्या विषयीची एक कथाच मी सांगतो, ती ऐक. पूर्वी देवदैत्यांची सतत युद्धे होत असत. दैत्य सैन्य युद्धात पडले की दैत्यांचे गुरु शुक्राचार्य संजीवनी मंत्राने त्यांना पुन्हा जिवंत करीत असत. मग पुन्हा युद्ध सुरू होत असे. देवांचा सेनापती इंद्र आपल्या वज्रप्रहाराने दैत्यसेनेला ठार मारत असे. शुक्राचार्य लगेचच संजीवनी मंत्राने दैत्यांना जिवंत करीत असे. मग दैत्य देवसेनेवर हल्ला करीत असत. असे सतत घडत होते.
दैत्यांचा पराभव करणे देवांना कठीण होऊन बसले होते. मग इंद्राने कैलास लोकास जाऊन शुक्राचार्यांविषयी तक्रार केली. तू ताबडतोब जा व त्या शुक्राचार्यांना पकडून येथे आण. शंकरांनी अशी आज्ञा करताच नंदी धावतच शुक्राचार्यांकडे गेला. त्यावेळी शुक्राचार्य ध्यान करीत बसले होते. नंदीने त्यांना आपल्या तोंडात धरले व भगवान शंकरांकडे आणले. शंकरांनी तत्काळ शुक्राचार्यांना उचलून व आपल्या तोंडात टाकून गिळले. हे समजताच भयभीत झालेले दैत्य आकांत करू लागले. कित्येक दिवस शुक्राचार्य मूत्रातून बाहेर पडले व निघून गेले. शंकरांच्या ते लक्षात आले नाही. पूर्वी त्यांचे नाव शुक्र होते. शंकरांच्या पोटात त्यांचा उद्भव झाला म्हणून त्यांना भार्गव असे नाव पडले. शुक्राचार्य दैत्यांकडे गेला व मंत्रांचा प्रयोग करू लागला. इंद्रापुढे मोठाच प्रश्न उभा राहिला. आता यावर काय उपाय करायचा असा विचार करीत तो देवगुरु बृहस्पती यांना भेटला. तो बृहस्पतींना म्हणाला, गुरुवर्य, शुक्राचार्य संजीवनी मंत्रांनी दैत्यांना पुन्हा पुन्हा जिवंत करतो. त्यामुळे आम्हाला दैत्यांचा नाश करता येत नाही. त्या शुक्राचार्यासारखे मंत्र सामर्थ्य आपल्याकडे नाही. देवांची शक्ती गेली तर ती पुन्हा प्राप्त होत नाही. असेच सतत चालू राहिले तर देवांचा संपूर्ण नाश होईल व अवघ्या त्रैलोक्यावर दैत्यांचे राज्य येईल. तुम्ही सर्व देवांना पूज्य वंदनीय आहात. तुम्ही जर आमच्यावर कृपा केली तर शुक्राचे तुमच्या पुढे काहीही चालणार नाही. तो तुमची बरोबरी करू शकणार नाही. इंद्राने अशी प्रार्थना केली असता देवगुरु बृहस्पतीला इंद्राला म्हणाले, देवेंद्रा, यावर एकच उपाय आहे. शुक्राचा तो संजीवनी मंत्र षटकर्णी केला असता शुक्राचे काही एक सामर्थ्य राहणार नाही. आता आपल्यापैकी एखाद्याला विद्यार्थी असा ब्राह्मण करून शुक्राकडे पाठवावे. तो आत्मसंरक्षणासाठी संजीवनी मंत्र शिकेल. त्यावर इंद्र म्हणाला, तुमचा पुत्र कच आहे. त्यालाच विद्या अभ्यासाच्या निमित्ताने शुक्राकडे पाठवावे. तो शुक्राची मनोभावे सेवा करील व मोठ्या युक्तीने त्यांच्याकडून संजीवनी मंत्र मिळवीन. असे झाले तर फारच छान होईल. इंद्राची ही योजना बृहस्पतींना एकदम पसंत पडली. त्यांनी कचाला बोलावून सांगितले, तू विद्यार्थी म्हणून शुक्राकडे जा. त्याच्यापुढे देवांची खूप निंदा कर. मी देवाला कंटाळून आपणास शरण आलो आहे. माझा विद्यार्थी म्हणून स्वीकार करा. असे बोलून त्यांची मनोभावे सेवा कर. त्यांना प्रसन्न करून घे व त्यांच्याकडून संजीवनी मंत्र मिळवून लगेच परत ये. कचाने ते मान्य केले. मग तो बृहस्पतींना व इंद्रादी देवांना वंदन करून शुक्राचार्यांकडे गेला व हात जोडून नम्रपणे त्यांच्या पुढे उभा राहिला. शुक्राचार्यांनी त्याची नीट विचारपूस केली तेव्हा तो म्हणाला, मी ब्राह्मण पुत्र आहे. मी आपली कीर्ती ऐकून विद्या अध्ययनासाठी आपणास शरण आलो आहे. माझा कृपया स्वीकार करावा. आपली मनोभावे सेवा करीन. माझा विद्यार्थी म्हणून स्वीकार करावा. त्यावेळी शुक्राचार्यांची एकुलती एक लाडकी कन्या देवयानी तेथेच होती. ती आपल्या वडिलांना म्हणाली, बाबा, हा ब्राह्मण कुमार चांगला विद्यार्थी दिसतो आहे. याचा तुम्ही विद्यार्थी म्हणून स्वीकार करावा व त्याला विद्या शिकवावी. देवयानी कचाकडे निरखून पाहत होती. तरुण अत्यंत रूपवान असलेला कच दुसरा मदन आहे असे देवयानीला वाटले. हाच आपला पती व्हावा असे तिला मनोमन वाटत होते. शुक्राचार्यांनी कचाला विद्यार्थी म्हणून स्वीकारले. कच शुक्राचार्याच्या आश्रमात राहून विद्या अध्ययन करू लागला. दैत्यांना मात्र हा कच देवांच्याकडून संजीवनी विद्या मिळवण्यासाठीच आला आहे. आता याला जर संजीवनी विद्या मिळाली तर आपल्यावर मोठे संकट येईल या विचाराने सगळे दैत्य मोठ्या काळजीत पडले. काही करून संधी मिळताच याला ठार मारायचे असे त्यांनी ठरवले. तशी संधी चालून आली. एके दिवशी कच काही दैत्यांच्या बरोबर समिधा आणण्यासाठी वनात गेला. तेथे दैत्यांनी त्याला ठार मारले व स्वतःच समिधा घेऊन परत आले. कच कोठे दिसेना म्हणून देवयानी अस्वस्थ बैचेन झाली. कच परत आल्याशिवाय मी अन्न पाणी घेणार नाही असे ती शुक्राचार्यांना म्हणाली. कचाला दैत्यांनी ठार मारले आहे हे शुक्राचार्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले.
त्यांनी देवयानीच्या हट्टास्तव संजीवनी मंत्राचा जप करून त्याला जिवंत केले. मग कच आश्रमात परत आला. असेच काही दिवस गेले. एके दिवशी कच वनात गेला. टपून बसलेल्या दैत्यांनी त्याला ठार मारले. त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले व तेही 10 दिशांना फेकून दिले. संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाला. कच कोठे दिसत नव्हता. त्यामुळे शोकाकुल झालेली देवयानी पित्याला म्हणाली, कच माझा प्राणसखा आहे. काही करून त्याला परत आणा, नाहीतर मी विषप्राशन करून प्राण त्याग करीन. आपल्या कन्येच्या हट्टास्तव शुक्राचार्यांनी पुन्हा संजीवनी मंत्राचा जप करून कचाला जिवंत केले. कच घरी परत आला. त्याला पाहताच देवयानीला आनंद झाला. असेच काही दिवस गेले. दैत्य मोठ्या काळजीत पडले. काही केल्या हा कच मरत नाही. याला ठार मारले असता गुरु कन्येवरील प्रेमामुळे याला पुन्हा पुन्हा जिवंत करतात. मग दैत्यांनी एक भयंकर कृत्य केले. त्यांनी कचाला बाहेर नेऊन ठार मारले. शुक्राचार्यांना मद्यपानाची सवय होती, म्हणून दैत्यांनी कचच्या हाडांचे ही चूर्ण करून ते जाळून त्याचे भस्म तयार केले व ते मद्यात चांगले मिसळून ते शुक्राचार्यांना प्यायला दिले. आता काही झाले तरी कच जिवंत होणार नाही या विचाराने सगळे दैत्य आनंदित झाले. कच दिसेना म्हणून देवयानी रडू लागली. त्याला परत आणा असा पित्याला आग्रह करू लागली. शुक्राचार्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले, दैत्यांच्याच कारस्थानामुळे कच आता आपल्या पोटात आहे. आता त्याला जिवंत करणे शक्य नाही, कारण संजीवनी मंत्राने त्याला जिवंत करणे शक्य नाही. कारण संजीवनी मंत्राने त्याला जिवंत केले तर तो आपले पोट फाडून येणार, म्हणजे आपणास मरण येणार. त्यांनी देवयानीला परिस्थितीची जाणीव करून दिली व कच आता जिवंत होणार नाही असे सांगितले. त्यावर देवयानी म्हणाली, तुम्ही मरण पावलेल्या सर्वांना पुन्हा जिवंत करता, मग तुम्हाला स्वतःच्या मृत्यूची भीती का वाटते? शुक्राचार्य म्हणाले, संजीवनी मंत्र फक्त मलाच येतो. तो मी इतरांना सांगितला तर त्याचा प्रभाव नाहीसा होईल. अशा परिस्थितीत मी काय करणार? देवयानी म्हणाली, तो मंत्र मला द्या. कचला जिवंत करताना जर तुम्हाला मृत्यू आला तर मी त्या मंत्राने तुम्हाला जिवंत करीन. शुक्राचार्य म्हणाले, स्त्रियांना मंत्र देऊ नये अशी शास्त्राची आज्ञा आहे. पतिसेवा हाच स्त्रियांसाठी मंत्र आहे. त्यांनी मंत्र जप करू नये. त्यांनी मंत्र जप केला तर मोठा अनर्थ घडतो. त्या मंत्राचे सामर्थ्य कमी होते, म्हणून मी तुला संजीवनी मंत्र देऊ शकत नाही. हे ऐकताच देवयानीला राग आला. ती म्हणाली, असे असेल तर तुमचा मंत्र तुमच्याशी घेऊन बसा. मी कचाशिवाय एक क्षणभरही जिवंत राहू शकणार नाही. आता मी प्राणत्याग करते. क्रोधाने बोलून ते एकाएकी बेशुद्ध पडली. शुक्राचार्यांची देवयानीवर अतिमाया. त्यांनी तिला सावध केले, समजाविले, तिला संजीवनी मंत्र सांगितला. शुक्राचार्य देवयानीला मंत्र सांगत असता त्यांच्या पोटात असलेल्या कचाने तो लक्षपूर्वक ऐकला, पूर्ण लक्षात ठेवला. तो शुक्राचार्यांचे पोट फाडून बाहेर आला. देवयानीने मंत्र जपून शुक्राचार्यांना जिवंत केले. कचाने तो मंत्र 3 वेळा म्हणून लक्षात ठेवला. ज्या कार्यासाठी तो आला होता ते त्याचे कार्य झाले होते. मग तो शुक्राचार्यांच्या पाया पडून म्हणाला, गुरुदेव, तुमच्या कृपेने मला सर्व विद्या प्राप्त झाल्या, पण येथील दैत्य माझा द्वेष करतात, मला ठार मारतात, म्हणून मी येथे राहणे योग्य नाही. मी आता परत जातो. शुक्राचार्यांनीही मोठ्या आनंदाने त्याला निरोप दिला. कच जाऊ लागला तेव्हा देवयानी त्याचा हात पकडून म्हणाली, माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझा पत्नी म्हणून स्वीकार कर. कच म्हणाला, देवयानी, तू गुरुकन्या आहेस, म्हणजे तू माझी बहीण ठरतेस. शिवाय तू संजीवनी मंत्र पित्याकडून घेऊन मला पुनर्जन्म दिला आहेस, म्हणजे एका अर्थाने तू माझी माता ठरतेस. म्हणून तू हा अयोग्य विचार मनातून काढून टाक. मी तुझ्याशी विवाह करू शकणार नाही. माझा हात सोड, मला जाऊ दे. कचाचे हे शब्द ऐकताच देवयानी अतिशय संतापली. तिचा मोठा अपेक्षाभंग झाला होता. तिने रागाच्या भरात कचाला शाप दिला, तुला मिळालेली संजीवनी विद्या ती तत्काळ विसरशील. तू माझी घोर निराशा केलीस. तुला मिळालेली विद्या व्यर्थ जाईल.
त्यावर कच म्हणाला, तू मला व्यर्थ शाप दिलास. मीही तुला सांगतो, कोणीही ब्राह्मण तुला वरणार नाही. तुझा विवाह ब्राह्मणेतर पुरुषाशी होईल. तुझ्या पित्याने तुला संजीवनी मंत्र दिला खरा, पण तो षटकर्णी झाल्यामुळे यापुढे तो निष्फळ ठरेल. असा देवयानीला प्रतिशाप देऊन कच स्वर्गलोकाला गेला. इंद्रासह सर्व देवांना मोठा आनंद झाला. ही कथा सांगून श्री गुरु त्या स्त्रीला म्हणाले, पतिसेवा हाच स्त्रियांसाठी महामंत्र आहे. स्त्रियांना मंत्र देऊ नये. त्यांनी व्रतोपवास करावा. त्यांनी पतिसेवा करावी. त्यावर ती स्त्री म्हणाली, स्वामी, तुमचे वचन प्रमाण. तुम्ही सांगाल तसे आम्ही करू. जो गुरुच्या आज्ञेनुसार वागत नाही तो नरकात जातो. आता मी कोणते व्रत करू ते मला सांगा. अशी तिने विनंती केली असता भक्तवत्सल श्री गुरूंनी तिला एक व्रत सांगितले. श्री गुरु म्हणाले, तुला जे व्रत मी सांगणार आहे ते व्रत पूर्वी सुतांनी ऋषींना सांगितले होते. ते व्रत म्हणजे सोमवार व्रत. हे शिव उपासनेचे व्रत स्त्री पुरुष तरुण तरुणी सर्वांनी करावे. भगवान शंकराच्या आराधनेने हे सोमवार व्रत केले असता आपल्या इच्छा पूर्ण होतात. वेदोक्त किंवा पुराणोक्त मंत्रांनी भगवान शंकराची यथासांग पूजा करावी. उपवास करावा. विधवा स्त्रीनेही हे व्रत करावे. याविषयी स्कंदपुराणातील एक कथा सांगतो. ही कथा श्रवण केली असता असाध्य ते साध्य होते. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, श्री गुरूंनी त्या ब्राह्मण पती पत्नीला एक प्राचीन कथा सांगितली. तीच सीमंतिनीची कथा मी तुला सांगतो, ती लक्षपूर्वक ऐक. एकदा नैमिषारण्यात सर्व ऋषींनी पुराणकार सुतांना विचारले, सर्व व्रतांमध्ये उत्तम व्रत कोणते? तेव्हा सूत म्हणाले, भगवान सदाशिवाचे सोमवार व्रत हे श्रेष्ठ व्रत आहे. भगवान शिवाची भक्ती स्वर्ग व मोक्ष देणारी आहे. जर प्रदोषादी गुणांनी युक्त अशा सोमवारी शिवपूजन केले तर त्याचे महात्म्य अधिक आहे. जे केवळ सोमवारी शिवपूजा करतात त्यांना इहपरलोकी दुर्लभ असे काहीच नाही. सोमवारी उपवासपूर्वक पवित्र अंतःकरणाने भगवान सदाशिवांची पूजा करावी. ब्रह्मचारी, गृहस्थ, कन्या अथवा विधवा अशा कोणीही भगवान शिवाची पूजा केल्यास त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. याविषयी एक कथा सांगतो. ती श्रवण केली असता मोक्ष प्राप्ती होते. त्याच्या मनात शिवभक्तीची इच्छा निर्माण होते. ही कथा स्कंद पुराणात आली आहे. ती अशी कथा आहे की पूर्वी आर्याव्रतात चित्रवर्मा नावाचा एक थोर गुणवान धर्मशील राजा होता. तो महापराक्रमी व न्यायप्रिय होता. तो भगवान विष्णूंचा व शिवांचा परमभक्त होता. त्याला एक अत्यंत सुंदर मुलगी झाली. ती मुलगी जन्मास येताच एका विद्वान ज्योतिषाने तिचे भविष्य वर्तविले. तो ज्योतिषी म्हणाला, राजा, आपली कन्या सीमंतिनी नावाने प्रसिद्ध होईल. ही पार्वतीप्रमाणे मंगल, दमयंतीप्रमाणे सुंदर, सरस्वतीप्रमाणे सर्व कालानिपुण व लक्ष्मीप्रमाणे अत्यंत सद्गुणी होईल. ही आपल्या पतीसह 10,000 वर्षे सुख भोगेल. हिला 8 पुत्र होतील. पण याच वेळी दुसऱ्या एका ज्योतिषाने भविष्य सांगितले, हिला 14व्या वर्षी वैधव्य येईल. हे अशुभ भविष्य ऐकून राजाला अत्यंत दुःख झाले. सीमंतिनी हळूहळू मोठी होऊ लागली. तिला आपल्या मैत्रिणींकडून आपल्या भावी वैधव्याची वार्ता समजली. तेव्हा दुःखी झालेल्या तिने याज्ञवल्क्याची पत्नी मैत्रेयी हिला विचारले, सौभाग्य टिकवण्यासाठी कोणते बरे व्रत करावे? तेव्हा मैत्रेयी म्हणाली, तू शिवपार्वतीला शरण जा. त्यामुळे कितीही संकट आले तरी त्यातून तू मुक्त होशील. महाभयंकर संकट आले तरी शिवपूजा सोडू नकोस. त्याच्या प्रभावाने तू संकटमुक्त होशील. तू सोमवार व्रत सुरू कर. त्या दिवशी उपवासपूर्वक शिवपूजन करावे. गौरीहराची शांत चित्ताने पूजा करावी. अभिषेक करावा. असे केल्याने सौभाग्य अखंड राहते. सदाशिवाला नमस्कार केला तर 4 पुरुषार्थ सिद्धीला जातात. त्याच्या नामाचा जप केला तर सर्व ऐश्वर्याची प्राप्ती होते. तू हे व्रत कर, तुझे कल्याण होईल. सीमंतिनीने मैत्रेयीच्या आदेशानुसार सोमवारचे व्रत सुरू केले. काही दिवसांनी
देशाचा राजा इंद्रसेन याच्या चंद्रागद नावाच्या पुत्राशी सीमंतिनीचा मोठ्या थाटात विवाह झाला. विवाहानंतर काही दिवस चंद्रागद सीमंतिनीच्या माहेरीच राहिला. एके दिवशी जलक्रीडा करण्यासाठी तो यमुनेवर गेला, परंतु अकस्मात नाव उलटून चंद्रागद नदीत बुडाला. या दुर्घटनेमुळे सर्व लोक दुःखसागरात बुडाले. चित्रवर्मा तर दुःखाने वेडाच झाला. सीमंतिनीवर तर तो वज्रघातच होता. पतिनिधनामुळे दुःखाकुल झालेल्या सीमंतिनीने अग्निप्रवेश करून पतीकडे जाण्याचे ठरवले, परंतु वडिलांनी तिची समजूत घालून अग्निप्रवेश करण्यापासून परावृत्त केले. सीमंतिनी आता वैधव्य जीवन जगू लागली. मैत्रेयीने सांगितलेले सोमवार व्रत तिने अत्यंत श्रद्धेने निष्ठेने वैधव्यातही चालू ठेवले. अशा प्रकारे केवळ 14व्या वर्षी दारुण दुःख प्राप्त झालेली सीमंतिनी भगवान सदाशिवांचे सतत स्मरण करू लागली. इकडे पुत्रशोकाने वेडा झालेल्या इंद्रसेनाचे राज्य त्याच्या शत्रूने बळकाविले व इंद्रसेनेला पत्नीसह कारागृहात कोंडले. चंद्रगत यमुनेच्या डोहात बुडाला. तो खाली खाली गेला. तेथे त्याला नागकन्या जलक्रीडा करीत असलेल्या दिसल्या. चंद्रगदाला पाहून आश्चर्यचकित झालेल्या नागकन्यांनी त्याला पाताळलोकात तक्षक नागाकडे नेले. तक्षकाने त्याची मोठ्या प्रेमाने विचारपूस केली. तेव्हा चित्रागंध म्हणाला, पृथ्वीवर निषद नावाचा प्रसिद्ध देश आहे. त्या देशात पुण्यलोक नलराजा होऊन गेला. त्याचा पुत्र इंद्रसेन. त्या इंद्रसेनाचा मी पुत्र आहे. माझे नाव चंद्रागद. मी माझ्या विवाहानंतर पत्नीच्या माहेरी काही दिवस राहिलो होतो. एके दिवशी यमुनेत मी जलक्रीडा करीत असता पाण्यात बुडालो. नागस्त्रियांनी मला येथे आणले आहे. आपण अत्यंत प्रेमाने माझी विचारपूस केल्यामुळे मी धन्य झालो आहे. तक्षक म्हणाला, राजपुत्रा, तू घाबरू नकोस, धैर्य कर. मला सांग, तू कोणत्या देवाची आराधना करतोस? चंद्रागद म्हणाला, विश्वात्मा उमापती भगवान शिवाची मी सदैव पूजा करतो. चंद्रागदाचे हे शब्द ऐकताच तक्षक आनंदित झाला. तो म्हणाला, राजपुत्रा, तुझे कल्याण असो. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू इतक्या लहानपणी शिवतत्व जाणतोस याबद्दल मला फार आनंद झाला आहे. आता तू येथेच राहा. येथे मृत्यूची भीती नाही, रोग नाही, कसलीही पीडा नाही. येथे तू सुखाने राहा व सर्व सुखांचा उपभोग घे. चंद्रागद हात जोडून म्हणाला, नागराज, माझा विवाह झाला आहे. माझ्या आईवडिलांना मी एकटाच आहे. माझ्या मृत्यूमुळे ते शोकाकुल झालेले असतील. त्यामुळे मी येथे सुख उपभोगत राहणे योग्य नाही. मनुष्यलोकात पोहोचवा. नागराज म्हणाला, राजपुत्रा, तू जेव्हा माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझ्या पुढे प्रकट होईल. असे सांगून त्याने चंद्रगदाला एक दिव्य घोडा दिला. त्याशिवाय अनेक रत्न अलंकार व दिव्य वस्त्रे भेट दिली. चंद्रगद त्या घोड्यावर स्वार होऊन यमुनेच्या बाहेर आला. त्याच्याबरोबर 2 नागकुमारही होते. चंद्रगद यमुनेच्या काठावर आला. त्यावेळी सीमंतिनी आपल्या मैत्रिणीसह तेथे आली होती. चंद्रगदाला पाहून ती गोंधळलीच. ती विचार करू लागली, हा कोण बरे असावा? इच्छारूपी राक्षस तर नसेल? तिला तो आपल्या पतीसारखा वाटला. पण छे, पती तर पाण्यात बुडून पुष्कळ दिवस झाले. तो कसा बरे येईल? पण राहून राहून त्याला पाहताना तिला संकोच न वाटता एक प्रकारची खात्री वाटू लागली. याच वेळी सीमंतिनीला पाहून चंद्रागद विचारू लागला, तिला मी पूर्वी कधीतरी पाहिले असावे. मग घोड्यावरून उतरून तो तिच्याजवळ जाऊन विचारपूस करू लागला. तेव्हा सीमंतिनीच्या सखी म्हणाली, हिचे नाव सीमंतिनी. ही इंद्रसेनाची सून, चंद्रगदाची पत्नी व महाराज चित्रवर्म्याची मुलगी आहे. दुर्दैवाने हिचा पती या नदीत बुडाला. वैधव्य दुःखामुळे ही फार खचली आहे. याला 3 वर्षे झाली. आज सोमवार आहे म्हणून येथे स्नान करण्यासाठी आली आहे. हिचे सासरे आपल्या पत्नीसह शत्रूच्या तुरुंगात पडले आहे. असे असताना सुद्धा ही राजकन्या प्रत्येक सोमवारी भक्तिभावाने शिवपार्वतीची पूजा करते. मग सीमंतिनीने चंद्रगदाला विचारले, आपण माझी माहिती विचारली, पण आपण कोण ते कळले नाही. आपण कोणी गंधर्व किंवा देव आहात की कोणी मायावी सिद्ध साधू किन्नर आहात? आपण मला आप्तजनासारखे वाटता. आपण कोण आहात? असे विचारले व पतीच्या आठवणीने ती शोकाकुल झाली. चंद्रगदालाही अतिशय दुःख झाले. आपल्या
दुःखावर आवर घालून तो म्हणाला, मी तुझ्या पतीला पाहिले आहे, माझे नाव सिद्ध असे आहे. तुझ्या व्रताच्या प्रभावाने तुझा पती नक्की परत येईल. तो माझा मित्र आहे. 3 दिवसांनी तो तुला भेटेल. तू चिंता व दुःख करू नकोस. चंद्रगदाच्या या बोलण्याने सीमंतिनी अधिकच शोक करू लागली. तिला मनोमन वाटत होते, हाच आपला पती असावा. पण तिने पुन्हा विचार केला, छे, हे शक्य नाही. पाण्यात बुडालेला आपला पती परत कसा येणार? खोटी आशा बाळगण्यात काहीच अर्थ नाही. पण मैत्रियेने सांगितल्याप्रमाणे मी सोमवार व्रत तर करीतच आहे. भगवान शंकर प्रसन्न झाले तर काही अद्भुत होऊ शकते, असा ती विचार करीत होती. त्याचवेळी चंद्रगत घोड्यावर बसून आपल्या राज्यात गेला. नदीत बुडालेला चंद्रगत घोड्यावर बसून परत आला आहे व त्याला तक्षकाचे सामर्थ्य लाभले आहे हे समजताच भयभीत झालेल्या शत्रूने चंद्रगदाला त्याचे राज्य सन्मानपूर्वक परत दिले. त्याच्या मात्यापित्यांची सुटका केली. आपला पुत्र परत आला आहे हे समजताच इंद्रसेनांच्या डोळ्यांवाटे आनंद अश्रू वाहू लागले. सर्व नागरिक, मंत्री, पुरोहित चंद्रगदाला सामोरे गेले. इंद्रसेनाने चंद्रगदाला पोटाशी धरले. चंद्रगदाने मातापित्यांना व इतर सर्वांना वंदन केले. मग त्याने राजसभेत बसून आपली पहिल्यापासूनची सर्व हकीकत सविस्तर सांगितली. ती ऐकून इंद्रसेनाला अतिशय आनंद झाला. आपल्या सुनेने सौभाग्य प्राप्तीसाठी सोमवार व्रत करून भगवान शंकराची आराधना केली, त्याचेच हे फळ आहे, याबद्दल इंद्रसेनाची खात्री पटली. त्याने लगेच ही शुभ वार्ता आपल्या दूतामार्फत चित्रवर्म्याला कळवली. ही अमृत वार्ता ऐकून राजा चित्रवर्मा आनंदाने अगदी वेडा झाला. त्याने सीमंतिनीला वैधव्य चिन्हे टाकावयास लावली. मग त्याने आपल्या राज्यात मोठा आनंदोत्सव केला. प्रत्येक जण सीमंतिनीच्या सदाचाराची प्रशंसा करू लागला. मग चित्रवर्म्याने इंद्रसेनाकडे आपला दूत पाठवून त्याला पुत्रासह वऱ्हाड घेऊन आपल्या नगरास येण्याची विनंती केली. इंद्रसेन आपल्या वऱ्हाडासह चित्रवर्म्याकडे आला. मग सीमंतिनी व चंद्रगद यांचा पुन्हा विवाह झाला. चंद्रगदाने तक्षकाकडून आणलेले मानव दुर्लभ अलंकार सीमंतिनीला दिले. कल्पवृक्षांच्या पुष्पमालांनी सीमंतिनी अधिकच सुंदर दिसू लागली. त्यावेळी तिच्या आनंदाला काही सीमाच राहिली नाही. मग शुभ मुहूर्तावर इंद्रसेन, चंद्रगद व सीमंतिनी आपली नगरात परत आले. त्याने चंद्रगदाला राजसिंहासनावर बसवले व राज्याभिषेक केला. त्याने सीमंतिनीसह 10,000 वर्षे सर्व सुखांचा उपभोग घेत राज्य केले. त्याला 8 पुत्र व 1 कन्या झाली. सीमंतिनी भगवान महेश्वराची आराधना करीत आपल्या पतीसह सुखाने राहू लागली. तिने सोमवारच्या प्रभावाने आपले गेलेले सौभाग्य परत मिळवले. श्री गुरु ही कथा सांगून त्या पतिपत्नीला म्हणाले, सोमवार व्रताचा प्रभाव हा असा अद्भुत आहे. तुम्ही हेच व्रत करा. श्री गुरूंची आज्ञा प्रमाण मानून त्या पतिपत्नींनी सोमवार व्रत केले. पुढे त्यांना 5 पुत्र झाले. ती दोघे दरवर्षी संगमस्थानी श्री गुरूंच्या दर्शनासाठी येऊ लागली. सरस्वती गंगाधर म्हणतात, त्रिमूर्ती नृसिंह सरस्वती माझे वंशपरंपरागत स्वामी आहेत. म्हणून लोक हो, तुम्ही सुद्धा निसंदेह श्री गुरुचरणांची सेवा करा. श्री गुरु आपल्या भक्तांवर त्वरित प्रसन्न होतात, हे त्रिवार सत्य. साखरेच्या गोडीला दुसरी कोणती उपमा द्यायची? हातावरील कंकण पहावयास आरसा कशाला? लोक हो, तुम्ही श्री गुरूंची सेवा करा. तुमच्या सर्व कामना त्वरित पूर्ण होतील. श्री गुरुचरित्र प्रत्यक्ष कामधेनूच आहे. त्याचे श्रवण पठण केले असता सर्व काही साध्य होते. अंती मोक्षही प्राप्त होतो. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील कचदेवयानी कथा, सोमवार व्रत, सीमंतिनी आख्यान नावाचा 35वा अध्याय समाप्त झाला. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. आपण आता आध्यात्मिक रहस्य थोडक्यात बघूया. या अध्यायात श्री गुरूंनी दत्तपत्नीला प्रथम शुक्राचार्य, कच व देवयानीची कथा सांगितलेली आहे. नंतर सीमंतिनीची कथा सांगितली आहे. यातील देवयानीची कथा महाभारतात आदी पर्वात आहे आणि सीमंतिनीची कथा कंदपुराणातील असून शिवलीला अमृतातही
प्राकृत भाषेत आलेली आहे. देवयानीची कचाविषयीची अभिलाषा आणि कचाने दिलेले निग्रहाचे नकारात्मक उत्तर हे त्या गोष्टीत लक्षणीय आहे. गुरुकन्या भगिनी समान मानणे व जीवदान देणाऱ्यास माता किंवा पिता मानणे हा आर्य संस्कृतीचा आदर्श आहे. स्त्रीला मंत्रोपदेश करू नये याची शास्त्रीय कारणे अनेक आहेत. सृष्टी रचनेमध्ये स्त्रियांचे कार्य इहलोकी प्रवृत्ती मार्गाने कार्य करणे हे असून त्यांची सहज प्रवृत्ती सेवा करणे, अपत्य संगोपन करणे, वस्तूंचा संग्रह करणे, त्या जपून ठेवणे, सुंदर वस्तू निर्माण करणे, संसाराचा पसारा वाढवणे, हौशीने नवनव्या विषयांकडे मन वळवणे अशी असते. त्यांचे अवगुण शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत. तसेच मंत्रानुष्ठानासाठी लागणारी सबळ एकांत, दृढ निश्चय, सर्वच दिवस आवश्यक असणारी शुद्धता या गोष्टी स्त्रियांच्या बाबतीत बहुधा शक्य होत नाहीत. याची कारणे व्यावहारिक आहेत, तसेच स्वभावगुण म्हणूनही आहेत. मंत्रानुष्ठानात पूर्वापार अपेक्षा साधकाने संसारातून निवृत्त होऊन परमेश्वराशी तद्रूप व्हावे अशी असते. म्हणून पुरुषांना मंत्रानुष्ठान व उपदेश सांगणे जास्त उचित ठरते. पुरुषातही रोगी, भोगी, हीनकुलातील, व्यंगयुक्त, नास्तिक, मूर्ख, शठ इत्यादी अपात्र पुरुषांना त्यातून वगळले जाते. केवळ एखादा मनुष्य पुरुष आहे काही तो मंत्रोपदेशाला पात्र होत नाही. स्त्रियांच्या बाबतीत उपवासादीचा फलश्रुती मंत्रानुष्ठाना इतकीच सांगितलेली आहे. स्त्रियांना कमी, अशिष्ट वगैरे समजण्याचा त्यात हेतू नसून तो नंतर अपप्रवृत्तीतून शिरला असावा. दुसरी गोष्ट अशी, ज्या स्त्रियांची संसार शक्ती उडाली आहे व तप, व्रते, विवेक, मनोजप इत्यादिकांनी त्यांची योग्यता वाढली आहे, ज्यांना अपत्य संगोपन, सेवा, कुटुंबपोषण वगैरे अन्य जबाबदाऱ्या उरलेल्या नाहीत, त्या तपस्विनी मंत्रदीक्षाही घेतात. पण हे अपवाद आहेत. दत्त विप्र व स्त्री तारुण्य दशेत असून त्यांचा सर्वच संसार व्हायचा होता. त्या परिस्थितीत मंत्रोपदेश व अनुवंशिक लक्षसंख्यांक अनुष्ठाने त्यांना न सांगता व्रत सांगणे योग्य होय. सीमंतिनीच्या कथेत याज्ञवल्क्य पत्नी मैत्रियनीकडून घेतलेल्या सोमवार व्रताची महती सांगितलेली आहे. राजाने त्या काळाच्या रीतीप्रमाणे तिचा विवाह लहानपणीच करून दिला. भविष्य वाईट आहे म्हणून 14व्या वर्षानंतरच विवाह करूया व भविष्य खोटे पाडूया असा विचार राजाने केला नाही. सुप्रजा जननाचा हेतू व पतिपत्नीचे परस्परांवर प्रेम लहानपणापासूनच निर्माण होण्याचा हेतू लक्षात घेतला तर कामवासनेचा जोरदार प्रादुर्भाव स्त्रीच्या ठिकाणी होण्या अगोदरच तिच्या मनातील प्रेम, आसक्ती, आदर, आपलेपणा इत्यादी भावनांची तृप्ती होण्याची तरतूद म्हणून तिचा पती तिच्या संगतीत लहानपणापासूनच राहण्याची व्यवस्था असावी, हा लवकर विवाह करण्यातील दृष्टिकोन असावा असे मानसशास्त्राच्या आधारे म्हणता येते. कोणतेही ठराविक वय सर्व स्त्रियांना विवाहासाठी आदर्श प्रमाण मानता येत नाही. वयात येण्याचे व जननक्षम होण्याचे वर्ष प्रत्येकीच्या बाबतीत कमी जास्त असू शकते. सर्वसामान्य नियम कायद्याने लागला तर व्यक्तिगत कुचंबना व अन्याय होऊ शकतो. याचा विचार मनुस्मृतीसारख्या ग्रंथातून केलेला आढळतो. तो विषय येथे थोडा अप्रस्तुत आहे म्हणून पूर्वीच्या लोकांनी अगदीच अविचार केला होता असे न म्हणता त्यांनी अनेक गोष्टी विचारात घेतल्या होत्या एवढेच प्रतिपादन येथे करावेसे वाटते. सीमंतिनी व्रत करीत होती. ज्योतिषशास्त्र हे निसर्गशास्त्र आहे, केवळ धर्मशास्त्र नव्हे. निसर्गात ठरल्याप्रमाणे गोष्टी घडून यावयाच्याच, पण काही टळावे, इष्ट घडावे यासाठी पूर्वीच्या दृष्ट्या ऋषींनी व्रतादी प्रयोग शोधून ठेवले आहेत. सीमंतिनीचा नवरा वाचला आणि तक्षकाकडून अमृतरत्ने, सुवर्णादी घेऊन आला, हा व्रताचाच प्रभाव. तसेच पाताल लोकातील वैभवाला न भूलता चंद्रागत आपल्या शोकाकुल मात्यापित्यांची व व्रतपत्नीची आठवण काढून परत आला, हा त्याचा विवेकही लक्षणीय आहे. सीमंतिनीने संभाव्य वैधव्यातही व्रत सोडले नाही. ते ती सासऱ्यांच्यासाठी करत होती. स्वार्थापेक्षा परार्थासाठी व्रत करणे पुण्य जास्त असते. समर्थ रामदास स्वामी म्हणतात,
संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल कालगती, नामस्मरणाची दी साईच नाही. आधी अवदसा मग दसा, अथवा दसे उपरी अवदसा, असो भलत्याईसा नामस्मरण सोडू नये. तसेच उपेक्षा कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चय तो वसेना, असेही त्यांनी मनोबोधात म्हटले आहे. उपासनेने ग्रहयोग समूळ नाहीसे होत नाहीत, ते सौम्य होतात. डोंगरा एवढे संकट फुलासारखे हलके होते. काही पडता जड भारी, दासी आठवावा हरी, मग तो होऊ नये दिशीन आड घाली सुदर्शन, असे तुकाराम महाराज म्हणतात. पण त्यासाठी आपण भगवंताचे दास झाले पाहिजे. वाटेल त्याने गरज पडली की हमालासारखे देवाला हाक मारून देव येत नसतो. त्यासाठी सेवा हवी, अनन्य भाव असला पाहिजे. भक्तीने तो आपलासा झाला पाहिजे. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फल, या संत वचनावर विश्वास ठेवून भगवंताला दृढ श्रद्धेने वश केले पाहिजे. येथेच आपले आध्यात्मिक रहस्य समाप्त झालेले आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. श्री गुरुदेव दत्त. अशा रीतीने आज पारायणातील 4थ्या दिवसाचे अध्याय समाप्त झालेले आहेत. धन्यवाद. रामकृष्ण हरी. श्री गुरुदेव दत्त.